जीवपणाचे नित्रासे यावया आपुलिया दशे शिवही मुहूर्त पुसे जया जोशिया ते. महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुमुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. रुक्मिणी संजीवन पांडुरंग परमात्म्याच्या असीम अनुकंपेने आपण अनुभवामृत नावाचा ग्रंथ की जी या ठिकाणी गुरूंच्या आज्ञेवरून माऊलींना असणारी जी अनुभूती जी स्वसंवेद्य रूप असणारी पण ती अनुभूती शब्दाच्या द्वाराने या ग्रंथाच्या रूपाने साकार होत आहे. तेव्हा या शब्दांचा वेध घेऊन शब्दातीत असणारं आपलं नित्यशुद्ध स्वयंप्रकाश स्वरूप त्याचं जर आपल्याला यथार्थ दर्शन झालं आणि आपल्या जीवनामध्ये कृतकृत्यता प्राप्त व्हावी यासाठी आपण याचं विवरण रूपाने अमृतानुभवाचं चिंतन करण्याला प्रवृत्त झालो. आतापर्यंत गुरुवंदना ह्या दुसऱ्या प्रकरणातल्या 23 ओव्या आपल्या झाल्या. आता 24व्या ओवीला आरंभ होत आहे. जीवपणाचे नित्रासे यावया आपुलिये दशे शिवही मुहूर्त पुसे जया जोशिया ते. जीवपणाचे नित्रासे, मनुष्याच्या ठिकाणी जो जीवपणा आहे तो त्रासदायक आहे किंवा दुःखदायक आहे. त्रास शब्दाचा अर्थ आहे भीती किंवा दुःख, क्लेश. तर जोपर्यंत हा जीवपणा आहे, जीवपणा म्हणजे मी करता आहे, मी भोगता आहे, मी सुखीदुःखी आहे, मी जन्ममरण धर्मवान आहे, अशा प्रकारची या ठिकाणी कुटस्थ चैतन्याला जेव्हा भ्रमाची संगती होते तर त्या ठिकाणी त्याला भ्रमिष्ठ चैतन्याला जीव असं म्हणतात. तर हे भ्रमिष्ठ चैतन्य ज्या वेळेला खरं तर त्याला संसारामध्ये दुःख असूनही मनुष्याला संसारामध्ये दुःख आहे असं वाटत नाही. जीवपणाचा त्रास मुमुक्षुला होतो. बाकीचे लोक जीवदशेतच आनंद शोधण्याचा प्रयत्न करतात आणि जीवदशेत प्राप्त असणारं दुःख त्याच्या लयरूप निवृत्तीसाठी जन्मच्या जन्म प्रयत्नशील राहतात. परंतु त्यांना काही केल्या त्या दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती होत नाही. अशी स्थिती असली तरी ह्या संसार दुःखातून आपल्याला निवृत्त व्हावं असं फार थोड्याच लोकांना वाटतं. म्हणून या ठिकाणी जीवपणाचा त्रास ज्यांना वाटला त्या आपुलिये दशे यावया, त्यांना वाटतं की आपली मूळ स्थिती आपल्या जीवाला त्रास का वाटतो. स्वामी महाराज सांगायचे की जीवाला मरण नको वाटतं कारण तो अमर आहे म्हणून त्याला मरणाचा त्रास वाटतो. त्याला अज्ञानी म्हणणं आवडत नाही कारण तो ज्ञानस्वरूप आहे आणि त्याला दुःखी राहणं आवडत नाही कारण तो आनंद स्वरूप आहे. त्याला द्वैत सहन होत नाही म्हणून दररोज झोपेत जातो. त्याचं कारण आहे की द्वैत त्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी मुळातच नाही. खरी अशी स्थिती असल्यामुळंच मनुष्याला आपल्या मूळच्या अवस्थेवर यावं वाटतं. म्हणजे निर्विषय, निरतिशय आणि निरुपाधिक अशा प्रकारचं निर्विशेष सुखाची आपल्याला प्राप्ती असावी असं जीवाला वाटतं. तेच म्हणतात की आपुलिये दशे यावया, त्याला आपल्या मूळ स्वरूपस्थितीवर यावं वाटतं. परंतु किती जरी त्यांनी स्वतःच्या प्रयत्नाने स्वतंत्र असणारं मनोबल, बुद्धिबल किंवा शारीरबल, स्वतंत्र असणारं आत्मबल हे कधीही त्याला आपल्या मूळच्या स्वरूपावर येऊ देत नाही. त्याचं कारण असं आहे की तिथं येण्याचं एकच साधन आहे, श्रीगुरूंची शरणागती. साधन चतुष्टय संपन्न होऊन श्रीगुरूंच्या चरणाजवळ नतमस्तक होणं आणि त्या ठिकाणी आपलं सर्वस्व समर्पण करून मला माझी मूळची स्थिती प्राप्त करून द्या यासाठी शिष्यस्तेयम शाधिमां त्वां प्रपन्नम तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. त्याच्या अतिरिक्त म्हणलं तर अत्यंत श्रद्धासंपन्न असणं, श्रद्धातिशयाने युक्त होणं. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पराः संयतेंद्रियाः ज्ञानम लब्ध्वा पराम शांतिमचिरेणाधिगच्छति. अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला जर जीवपणाचा त्रास असला आणि यावया आपुलिये दशे, आपल्या मूळच्या स्थितीवर यावं असं वाटत असेल तर या ठिकाणी ज्ञानोबाराय आपल्या अनुभूती सांगतात. बाह्य ह्या शास्त्रीय आध्यात्मिक जगतातली जी अनुभूती आहे दिव्य अलौकिक ती तर करायची असेल तर ती गुरु शिष्य सत्पथ
जो मार्ग चालत आलेला आहे ते एक शिष्य एक गुरु हातावर उडला साच व्यवहारू. या ठिकाणी हे गुरु संप्रदायपूर्वक ह्या ब्रह्मविद्येचं अध्ययन केलं तरच तुम्हाला आपल्या मूळच्या स्थितीवर येता येईल. त्याच्यापेक्षा दुसरा कोणताही उपाय नाही. जसं ज्ञानाचं मोक्षाचं सांगताना सांगतात तमी एव विदित्वा अतिमृत्युमेती नान्यः पंथः विद्यते अयनाय. त्या परमात्म्याला जाणलं म्हणजे त्याला आत्मत्वाने जाणलं तरच तुम्हाला या संसार दुःखातून पार पडता येईल. नान्य हा उपाय, हा दुसरा उपाय मोक्षासाठी नाही. त्याचप्रमाणे ह्या ज्या ज्ञानाने म्हणजे जे ब्रह्मात्मिक ज्ञान हे अवांतर प्रयोजन आहे आणि मोक्ष हे परम प्रयोजन आहे. परंतु ते ज्ञान कशाने मिळेल तर त्या ज्ञानाला उपाय एकच नाही. गुरुविन कौन बतावे वाट बडा बिकट यमघाट. गुरु वाचून दुसरा कोणताही अपेक्षित जे आपुले तेही सांगतील पुशिले. जेणे अंतःकरण बोधले संकल्पा नये. ही जर स्थिती असेल तर तनु मनु जीवे चरणाशी लागावे. अगर्वता करावे दास्य सकळ. अशा याच्याशिवाय दुसरा मार्ग आहे का तर दुसरा मार्ग नाही. हे आपल्या अनुभूतीचं बोलणं माऊली या ओवीमध्ये सांगतात की हे तर सामान्य जीव तर सोडूनच द्या, परंतु साक्षात परमात्मा जेव्हा रामकृष्णादी अवताराला येतो त्यावेळेला त्यालासुद्धा श्रीगुरूंचे आता त्यांनी लोकसंग्रहासाठी घेतलेले असे नका, पण त्यांनी मात्र गुरु लोकसंग्रह तरी काय लोक उन्मार्गगामी होऊ नयेत आणि लोकांना सम्यक मार्गाचं ग्रहण व्हावं याच्यासाठी भगवानसुद्धा काय ते श्रीराम काय वशिष्ठा शरण कृष्ण सांदीपनी गुरु केला. ते झालं ना, कृष्ण सांदीपनी गुरु केला. कृष्ण परमात्मा अवतारात आल्यानंतर त्यांनीसुद्धा संदीपनी ऋषींना गुरु केलं. आणि श्रीराम प्रभू सगळ्या जगताचे नायक असणारे पण ते सुद्धा वशिष्ठ मुनींना शरण गेले. आणि योग वाशिष्ठ बरोबर ना, त्या वाशिष्ठ ग्रंथाचा उपदेश भगवंतांनी स्वतः ऐकला. शिष्य होऊन शरणागती करून त्या ठिकाणी सर्व राजाचा आणि राज्याचा राजेपणाचा आणि राज्याचा अभिमान टाकून त्या ठिकाणी भगवान वशिष्ठ ऋषींपुढे नतमस्तक झाले. म्हणून या ठिकाणी ज्ञानोबाराय म्हणतात शिवही मुहूर्तपुरुषे जया जोशी याची. जोशी म्हणजे आपल्याला कोणते कार्य करायचं झालं तर ते मंगल मुहूर्तावर सुरू करावं जेणेकरून त्याच्यात निर्विघ्नता येऊ नये. असं जर पाहायचं असेल तर भगवंताला जरी आपल्या स्वस्वरूपाची अनुभूती घ्यायची झाली तर तो भगवान परमात्मा देखील आपल्या गुरूंना शरण गेलेला आहे असं इतिहास किंवा पुराणं ही याचे उदाहरणं आहेत. म्हणून सांगतात की शिवही मूर्तपुषे जया जोशी याचे. ज्या जोशाला म्हणजे जो भविष्यकथन करणारा आहे ज्याला समयाचं यथार्थ ज्ञान आहे तर त्या असा जोशी आपल्या जीवनात पाहिजे. म्हणजे गुरुरूपी जोशाला हा शिव परमात्मा देखील काय करतो प्रश्न विचारतो किंवा मुहूर्त विचारतो किंवा जेणेकरून मी माझ्या स्वरूपामध्ये कसा अवस्थित होईल. माझी द्रष्टेरूपाने असणाऱ्या जीवाची सापेक्ष जीवाची निरपेक्ष असणाऱ्या स्वरूपामध्ये त्या द्रष्ट्याचं जे मूलभूत स्वरूप आहे दृङ्मात्र दृष्टेपण आहे त्याची किंवा माझं जे एकमेवाद्वितीय स्वरूप आहे त्या स्वरूपामध्ये माझी कशाने स्थिती होईल, काय साधना मी करावी हे श्रीगुरुरूपी जोशांनाच मुहूर्त साक्षात परमात्म्याला जर विचारावा लागतो तर जीवांना तर याच्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. अशा प्रकारचं साधारण ह्या ओवीचं चिंतन आहे. आता याच्यावर टीकाकार लिहितात जीवपणाचे नित्रासे यावया आपुले दसे शिवही मुहूर्त पुसे जया जोशी याते. जीवपणाचे नित्रासे शिवपणी शिववैसे परी तेथे स्पर्शे जीवत्वतया. ते म्हणतात जीवपणाचा त्रास होतो म्हणून शिवपण शिवेबैसे म्हणजे जीवाच्या सापेक्ष काय शिवाच्या ठिकाणी शिवपण त्या ठिकाणी बैसे म्हणजे त्याला प्राप्त होतं. जे जीवाच्या सापेक्ष शिव हा श्रेष्ठ होतो. परंतु तो जरी शिवपणाला प्राप्त झाला तरी परी तेथे स्पर्शे जीवत्वतया तरी त्या ठिकाणी तो जीवच आहे. या ठिकाणी हा जीव म्हणजे मोठा जीव म्हणजे कोणता घ्यायचा ईश्वर घ्यायचा नाही, कारण ईश्वराच्या ठिकाणी नित्य ज्ञान आहे. ईश्वराच्या ज्ञानात तो स्वतः काय नित्य ब्रह्मरूपच आहे. जीवाच्या सापेक्षतेच्या ठिकाणी आपण मायेची कल्पना करून शुद्ध सत्वात्मक मायेची कल्पना करून तो जीवाचा नियामक आहे आणि जीव
नियम्य आहे, तो त्या जीवाच्या कर्माचा फलदाता आहे असं सांगितलं. म्हणून जीवाने केलेल्या कर्माचा फलदाता हा सुद्धा त्याच्या ठिकाणी आरोप झाला. किंवा जगताच्या उत्पत्ती स्थिती लयाचं कर्तृत्व त्याच्या ठिकाणी आलं. परंतु जर आपण जीवपणा बाजूला केला तर ईश्वर ब्रह्मरूपच आहे, त्याला जीवाच्या सापेक्ष ईश्वरत्वाचा भाव प्राप्त होतो. तर इथं जीव शब्दाचा शास्त्रार्थाला अनुरूप अर्थ घ्यायचा झाला तर हिरण्यगर्भ, कारण सगळ्यात मोठा जीव कोण आहे? हिरण्यगर्भ आहे. ईश्वराच्या ठिकाणी जीवभाव नाहीच आहे. त्या पण ईश्वर जेव्हा अवताराला येतो ना, तेव्हा तो ईश्वर या ठिकाणी गुरु शिष्याची परंपरा दाखवण्यासाठी ईश्वर जरी अवताराला आला, कारण तो अवतरती म्हणजे खाली येतो म्हणजे तो माया उपाधीची संबंधित होतो, तेव्हा त्याला ईश्वर भाव येतो ना. आणि त्यालाही जर आपल्या स्वरूपावर जायचं असेल तर त्याला देखील काय करावं लागतं? त्या अवतारी कोटीमध्ये तो अवतरण झालेलं आहे. उपसर्ग तृतरती धातू आहे. अवतरण होणं म्हणजे खाली येणं, म्हणजे तो खाली आला म्हणजे आपल्या स्वरूप महिमेतून खाली आला. जीवाच्या कल्याणासाठी जरी आला असला तर जीवाचं कल्याण म्हणजे काय आहे की यद्यदाचरती श्रेष्ठ तत्तदेवे तरो जनः स यत् प्रमाणम कुरुते लोकस्तदनु वर्तते, या न्यायाने तो त्या ठिकाणी तो देखील श्रीगुरूंचं सहाय्य घेतो. आणि त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं तेथे स्पर्शे जीवत्व, की त्याला देखील जीवत्वाचा स्पर्श होतो. म्हणजे जरी त्याला जीवत्वाचा सत्यत्वाने स्पर्श नसला तरी जणू काही असं तो जीवाचं प्रतिनिधित्व करतो, म्हणून त्या ठिकाणी त्याला जीवत्वाचा स्पर्श झाला असं म्हटलेले. वास्तविक ईश्वर भावाला जीवत्वाचा स्पर्श नाही, परंतु जर तो जनकल्याणाकरता का होईना लोककल्याणाकरताही ज्यावेळेला अवताराला येतो, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत तदात्मानं अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम, बरोबर ना. आणि दुसरा काय श्लोक आहे? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. अशा प्रकारचं जरी त्यांनी एक प्रकारचं नाटक केलं त्याच्यामध्ये, तरी पण त्याच्यासाठी तो श्रीगुरूची शरणागती करतो. अजोपि सन्नवे आत्मा भूतानाम ईश्वरोपि सन प्रकृतीम स्वामधिष्ठाय संभवाम्यात्म मायया. असं जेव्हा करतो त्यावेळेला तो गुरु शिष्य सत्पथाचं मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी त्याचं प्रतिनिधित्व करताना दिसतो, जीवाचं प्रतिनिधित्व करताना दिसतो. म्हणून त्याला जीवत्वाचा स्पर्श झाला असं म्हणतात. म्हणून वास्तवदशे या वया मुहूर्तपुषे थितया ऋषे शिवपणाशीही. म्हणून वास्तवदशे म्हणून तो आपल्या वास्तविक स्वरूपामध्ये यावया येण्यासाठी थितया ऋषे आपलं असलेलं जे जीवपण आहे त्याला तो रुष्ट होतो, त्याच्या परित्यागाची त्याला इच्छा होते. त्यावेळेला तो शिवपणाशीही ऋषे, त्याला हा शिवपणा जीवाच्या सापेक्ष आलेला शिवपणा नको असतो. जगताचं नसलेलं मूळच्या स्वरूपात पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही अवघे शून्यचे होते पाही कानोबा तेरे तेरे ते. ज्या वेळेला सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी केवळ आपल्या स्वरूपाने निरतिशय व्यापक रूपाने केवळ तोच होता, आणि त्याच स्वरूप जे आहे ते स्वरूप आपल्याला पुन्हा प्राप्त व्हावं असं त्याला जेव्हा वाटतं तेव्हा तो शिवपणाला रुष्ट होतो. म्हणजे शिवपणाचा परित्याग करण्याची त्याची इच्छा होते. तेव्हा तो ज्या जोशाला मुहूर्त विचारतो, म्हणजे माझ्या स्वरूपात मला कसं जाता येईल असं विचारतो. तस्मात गुरुप्रत्ययविन शिवत्वही जाणीजे गौण शिवाशी जे शिवपण यथार्थे जयाचे. ते म्हणतात गुरुप्रत्ययविन, यासाठी गुरूंना आलेली जो प्रत्यय आहे तोच प्रतिती आपल्याला जोपर्यंत येत नाही, म्हणजे किंवा श्रीगुरूंनी दिलेलं प्रत्यय म्हणजे ज्ञान, श्रीगुरूंनी जोपर्यंत आपल्याला आपल्या यथार्थ स्वरूपाचं ज्ञान करून दिलं नाही तोपर्यंत म्हणजे जीव हा त्या ठिकाणी ब्रह्मात्म भावाला प्राप्त झाला नाही तोपर्यंत शिवत्वही गौण जाणीजे. त्या ठिकाणी शिवत्वसुद्धा गौण आहे. जरी ईश्वर भाव असला तरी तो जीव सापेक्ष असल्यामुळं तो त्या ठिकाणी गौण आहे. शिवाशी जे शिवपण यथार्थे जयाचे. आणि कारण का तो गौण का म्हणावं? का शिवाला जे शिवत्व आलं ते जयाचे यथार्थे, ज्याच्या शिवाचं शिवपण जे झालं ते ज्याच्या यथार्थतेमुळं प्राप्त झालं. म्हणजे मूलभूत अधिष्ठान चैतन्य नसतं तर ईश्वराला देखील आपलं ईश्वरत्व प्राप्त झालं नसतं. म्हणून त्या ठिकाणी ते चैतन्य जे ते प्रमुख आहे आणि हे काय आहे? गौण आहे.
आता चंद्रादिका भासविले येणे भाष्य भासकत्व आले तरी काय भाग पडिले एके रूपी. आता म्हणजे ह्या पुढच्या ओळीचं अवतरण आहे. आता यानंतर आम्ही तुम्हाला असं सांगणार आहोत की चंद्रादिका भासविले, चंद्रादिकांना ह्याच तेजाने भासवलं, परंतु येणे भाष्य भासकत्व आले. तर या ठिकाणी चंद्राचं या काय त्या याची या तेजे काय हां याची या निजप्रभा प्रकाश रविकिरणा याच्या प्रभेनेच त्या ठिकाणी सूर्याचा किरणांच्या ठिकाणी प्रभा प्राप्त झालेली आहे. याची या महातेजे तेज हुताशना, याच्या तेजानेच अग्नीच्या ठिकाणी तेज उत्पन्न झालेलं आहे. आणि याचे नाभिकमळी जन्म चतुरानना, याच्याच नाभिकमलातून भगवान ब्रह्मदेवाचा जन्म झालेला आहे. असं जरी असलं तरी आता ह्या चंद्रादिकांना कोण प्रकाश देतो? हाच देतो. पण असा जर चंद्रादिकांना प्रकाश देतो तर तेने भाष्य भासकत्व आले. म्हणजे तुम्हाला काय झालं? चंद्र हा झाला भाष्य आणि हे जे अधिष्ठान हे झालं त्याचं भासक, कारण याने त्याला तेज दिलं. असं तुम्ही जेव्हा म्हणता तेव्हा यांच्यामध्ये भाष्य भासक भाव आला की नाही असं तुम्हाला वाटेल. परंतु ते म्हणतात तरी काय पडिले एके रूपी, तरी ते काय भाग पडिले एके रूपी. तर त्या एकच स्वरूपाच्या ठिकाणी एक भाष्य आणि भासक असं भाग किंवा असा विभाग किंवा असं द्वैत निर्माण झाले काय? तर झालेलं नाही. ये विषयी दृष्टांत देवनी निश्चितार्थ करी तेही मात परिसावी निकी. ये विषयी दृष्टांत देवनी निश्चितार्थ करी. याविषयी आम्ही तुम्हाला एक दृष्टांत देतो की त्या ठिकाणी भाष्य वेगळा आणि भासक वेगळा असतो. तसा या परमात्म्याने चंद्रांना जरी प्रकाश दिला, बरोबर, सूर्याला जरी प्रकाश दिला तरी त्याच्या ठिकाणी प्रकाशक हा परमात्मा आहे किंवा हे चैतन्य प्रकाशक आहे आणि सूर्यचंद्रादी तेज ही त्याची प्रकाश्य आहेत. म्हणजे भाष्य आणि भासमान हे दोघं वेगळे आहेत असं मात्र या ठिकाणी होत नाही. जरी तो त्यांना तेज देत असला तरी ते तेज त्यांना दिलेले ते चंद्र सूर्य वेगळा आहे आणि त्यांना तेज प्रदान करणारा त्यांचा भाषक परमात्मा हा वेगळा आहे असं मात्र कोणताही विचार करण्याचं कारण नाही. तेही मात्र परिसावी निकी. ती गोष्ट कशी काय आहे हे आम्ही दृष्टांत देऊन तुम्हाला सांगतो. आता दृष्टांत कसा देतात? चांदणे स्वप्रकाशाचे लीला द्वैत धुनीचे तरी उघडेपण नवचे चांदाचे जया. आता उदाहरण असं देतात, हे अखंड अर्थाचं उदाहरण आहे. चंद्र आणि चांदणं, खडीसाखर, कापूर आणि माधुर्य, कापूर आणि परिमळ, लाट आणि पाणी, चांदणं आणि चंद्र, ही जी उदाहरणं आहेत किंवा सुवर्ण आणि अलंकार ही उदाहरणं आहेत. ह्या ग्रंथामधली जी उदाहरणं आहेत ती ही महत्त्वाची उदाहरणं आहेत आणि याच्यातून अखंड अर्थ सारखा माऊलींना अभिप्रेत आहे. म्हणून आता सांगतात की स्वप्रकाशाचे द्वैत धुनीचे चांदणे लिहायला. तो आत्मा काय आहे? आपलं चंद्र काय आहे? स्वयंप्रकाश आहे. परंतु आपल्या स्वयंप्रकाश चंद्र आणि चांदणं म्हणजे चंद्र आणि चंद्राचा प्रकाश, बरोबर ना? चांदणं म्हणजे चंद्राचा प्रकाश. तेव्हा चंद्राने काय केलं? ह्या आकाशगंगेमध्ये आपण अधिक शोभून दिसावं म्हणून त्याने वस्त्र परिधान केलं. ते वस्त्र कोणताचं? चांदण्याचं वस्त्र. आणि ते कसं? द्वैत धुनीचे लेला. आणि इथं हा जो श्रीगुरू आहे ना, चंद्राने जसं चांदणं काय केलं? लेला म्हणजे पांघरून घेतलं. तसं इथं द्वैत धुनीचे स्वप्रकाशाचे लेणे लेला. स्वयंप्रकाश असणारा जो परमात्मा त्याने आणखीन काय केलं? द्वैतरूपी वस्त्र, दुनी म्हणजे वस्त्र, द्वैत धुनीचे लिहिला. द्वैतात्मक अशा प्रकारचं वस्त्र त्याने घातलं. जसं चंद्राने काय केलं? चांदण्याचं वस्त्र पांघरून घेतलं. मग चांदण्याचं वस्त्र पांघरून घेतल्यावर आपल्याला काय होतं? अंगावर जर एखादं आच्छादन घेतलं किंवा वस्त्र घेतलं, अंगाला झाकून टाकलं तर आतलं अंग दिसत नाही. पण चंद्राचं चांदणं जरी आपल्याला दिसत असलं, बरोबर ना, आणि चांदण्याचं त्यांनी एक दुणं म्हणजे वस्त्र लिहिलं म्हणजे धारण केलं तरीसुद्धा त्या ठिकाणी तो चंद्र झाकला गेला का उघडाच राहिला? तो चंद्रामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद झाला नाही. त्या ठिकाणी चांदणाचं वस्त्र घातलं तरी चंद्र एकच राहिला. चांदण चंद्र काही दोन भाग झाले नाही. चांदणं कोणाचं आहे? चंद्राचं. आणि चंद्राजवळ काय आहे? चांदणं. चांदणं आणि चंद्र हे शब्द वाचेमध्ये दोन आहेत, परंतु त्याचा अर्थ मात्र एकच आहे, बरोबर ना? अर्थ मात्र
एकच आहे. त्याचप्रमाणे जर हे द्वैतरूपी वस्त्र ह्या स्वयंप्रकाश आत्म्याने किंवा परमात्म्याने जरी घातलं की एकोहम बहुश्याम प्रजाये, मी एकटाच हे अनेक व्हावं असं जरी त्याला वाटलं आणि त्याने त्या अनेकत्वाचं किंवा द्वैताचं पांघरून किंवा वस्त्र आपल्या अंगाला जरी गुंडाळलं तरीसुद्धा त्याच्यामध्ये तरी उघडेपण नवचे चांदाचे जया, तरी त्या चंद्राचं जे उघडेपण म्हणजे अनावृत्तपण किंवा अनाच्छादितत्व हे जे आहे तर ते उघडेपण नवचे, तर ते काही जात नाही. उलट चांदण्यामुळं काय होतं, चंद्र शोभतो. असं कधी होत नाही का चांदण्यामुळं चंद्र दिसला नाही, चंद्राला चांदण्याने आवृत्त केलं, असा कधी व्यवहार घडत नाही. हा दृष्टांत देतात. आणि त्याच्याविषयी आता टीकाकार सांगतात, आपलेच प्रकाशे आपण आपणाशी भाषे, येथे एकत्वाची असे तेची दुनावे. तर ते म्हणतात इथं काय झालं, उलट चंद्रामुळं काय झालं, चांदण्याला शोभा आली आणि त्याचा प्रकाश उलट अधिक वृद्धिंगत झाला का त्या चांदण्याने चंद्राला आवृत्त केलं नाही, तो अनावृत्त जसाच्या तसाच राहिला. आपण आपणा भासत. आता जर हे आपण सरळ पंक्ती लावत गेलं तर याच्यामध्ये आळस येणं स्वाभाविक आहे. थोडंसं याच्यामध्ये आपण एकाग्र होता ह्या गोष्टी ज्या आहेत त्या बुद्धीत शिरत नाहीत ना, बुद्धीत लवकर जात नाही, त्यामुळं आळस येऊ शकतो. पण आळस येऊ द्यायचा नाही, प्रयत्न करायचा. आणि आला तर काही विलाज नाही. आम्ही समजू की तुमच्या ठिकाणी तुम्ही स्वरूप महिमेत आहे की नाही. त्याच्यामध्ये नात काय त्याने जरी काय आहे, जरी न येता स्वप्न जागरा तरी साचची प्रतिवेरा, जरी न येता स्वप्न जागरा तरी ब्रह्मभाव साचोकारा म्हणून येतात. तुम्ही जर म्हणत असाल की मग आता आम्ही तर जागृतीनं स्वप्नात येणार, मग तुम्ही म्हणणार आम्हाला ब्रह्मभाव प्राप्त झाला नाही. पण आम्ही कशाला हे पाप करू, तुम्ही ब्रह्मरूप आहातच आहे. त्यामुळे जागृती स्वप्नात आले तरी तुमचा ब्रह्मभाव जसाच्या तसाच आहे, त्यामुळे झोपायला काही हरकत नाही. आपलेची प्रकाशे आपण आपणाशी भाषे, तेथे एकत्वाची असे ते धुनावे. तिथं एकत्वच असतं, परंतु आपल्याच प्रकाश आपल्याला भासत असतो. म्हणजे चंद्राचा प्रकाश चंद्राला सोडून असतो का चंद्राचा प्रकाशच त्या ठिकाणी प्रकाशित होत असतो का ते चांदणं द्वैत निर्माण करीत नाही. त्याप्रमाणेच या ठिकाणी जे एकत्व असतं तेची धुनावे. उलट काय झालं, पहिला चंद्र एकटाच आहे, चांदण्याने तो काय झाला, त्याच्या ठिकाणी प्रकाश दुप्पट झाला आहे की नाही. का लोपला चंद्र, लोपला नाही. तसंच आपणा भासत त्याची जे हे का द्वैत, येथे प्रकाशाची द्विगुणित झाला नेनो. म्हणतात आपणा भासत, आपणच आपल्याला भासत आहे. त्या ठिकाणी चंद्र काय दोन होतं का नाही, तसा आपला आत्मा काय दोन होतो का नाही. आत्मा या ठिकाणी प्रकाशक भाव झाला, दिसला. कारण काय आहे, आत्मा जो आहे तो आत्मा स्वयंप्रकाश आहे. अवेद्यत्वे सती अपरोक्ष रूपत्वम स्वयंप्रकाशत्वम, असं त्याचं स्वयंप्रकाशत्व असल्यामुळं तो खरा आपल्या ठिकाणी आपणच भासत आहे. त्याची जे हे का द्वैत, आणि त्याच्या ठिकाणी जे द्वैत आपल्याला दिसतं की तो काय आहे, चंद्रादिकां हे भाष्य आहेत आणि तो त्याचा भासक आहे. असं जे द्वैत दिसतं आपल्याला, त्याची जे का द्वैत, वास्तविक तो आपल्याच ठिकाणी आपण भासत असतो. म्हणजे त्याच्या ठिकाणी त्याला भासण्यासाठी वृत्तीव्याप्तीची सुद्धा गरज नाही आणि फलव्याप्तीची देखील गरज नाही. असा स्वस्वरूपाच्या ठिकाणी वृत्तीव्याप्ती फलव्याप्ती असा कोणताही संबंध नसताना, कारण काय आहे, आपलं जे स्वरूप आहे ते नित्य प्रकाशमान आहे. ते कधीही अंधकाराने त्याला आवृत्तच केलेलं नाही आहे की नाही. आणि ज्या वेळेला त्या अंधकाराने आवृत्त केलं असं तुम्ही म्हणत असता, तेव्हासुद्धा त्या आता अंधार आहे, ह्या अंधाराला पाहणारा कोणी आहे की नाही. ज्या अर्थी अंधारालाही तो पाहतो, त्याचाच अर्थ अंधार त्याला आवृत्त करत नाही. त्याचं जे स्वरूपभूत ज्ञान आहे ते अनावृत्त आहे, ते अंधारातच सुद्धा प्रकाश करतं आहे की नाही. आणि जे तुम्हाला भासक पदार्थ आहे त्याचं सुद्धा काय करतं, आपलं भाष्य पदार्थ आहे त्याचं देखील प्रकाशन करतं. त्याचा प्रकाशन करणं हा जो सहज स्वभाव आहे हा कधीच जात नाही, म्हणजे तो आवृत्त कधी होतच नाही, असाही आपल्याला विचार करता येतो. ठीक आहे ना. आता म्हणतात मग आपणा भासत त्याची जे एकाद्वैत, द्वैतच म्हणजे अद्वैताच्या ठिकाणी भासमान होतं. भासकही अद्वैतच आहे आणि भाष्यसुद्धा काय आहे, अद्वैतच आहे. बरोबर ना. दोन्ही कोण आहे, अद्वैतच आहे. आपणा भासत
त्याची जे एक अद्वैत जे आपणच आपल्याला भासतं, म्हणजे एक भाष्य आहे आणि एक भासक आहे, असं जे द्वैत आहे ते तर प्रकाशाची द्विगुणित झाला नेणो. त्या ठिकाणी प्रकाशच काय झालेला आहे, द्विगुणित म्हणजे दुप्पट झालेला आहे. बरोबर ना. चंद्र आणि प्रकाश असे दोन नसताना त्या ठिकाणी चंद्राचा प्रकाश, चंद्र म्हणजे प्रकाश आणि प्रकाश म्हणजे चंद्र, असं असताना आपल्याला त्या ठिकाणी तो प्रकाश जणू काही द्विगुणित झालेला आहे. पण नेनो द्विगुणित कसा झाला याचाच अर्थ ते द्विगुणित्व जे आहे ना ते कल्पित आहे की नाही. द्विगुणित्व येते काय आहे, कल्पित आहे. आणि जर अधिष्ठानाचं ज्ञान झालं तर ते अधिष्ठानच आहे. ते द्विगुणित जे झाले ते काय आहे, अधिष्ठानच आहे. भाष्यही तोच आहे आणि भाषकही तोच आहे. म्हणून त्या ठिकाणी तो मायेच्या द्वारा झाला म्हणण्यापेक्षा अधिष्ठानानेच अधिष्ठानाचं ज्ञान झालं. बरोबर ना. अधिष्ठानच आपलं आपल्याला भासतं, दुसरं काही नाही. जो विकासाही वरी उरता ग्रासातेही ग्रासोनी पुरता ते बहुतापासोनी बहु, असंच आहे ना. तो बहुता पाडे बहुता पासोनी बहु, अशापेक्षा म्हणजे निरपेक्ष व्यापक आहे असा परमात्मा. त्याला विकास झाला असं पण नाही. त्याचा काय जो विकासाही वरीवरता, हे विकास जो होतो तो मायेचा होतो. विकास म्हणजे परिणाम जे होतो तो मायेचा परिणाम होतो. अधिष्ठान चैतन्याच्यामध्ये कोणताही प्रकारचा विकास होत नाही. त्याच्या ठिकाणी वृद्धी नाही आणि क्षय नाही. षड्भाव विकाराने विवर्जित असं आपलं जे रूप आहे ते जसंच्या तसं आहे, टळटळीत आहे. मग म्हणून ते कसं नेणो त्याच्याबद्दल सांगता येत नाही. दुनावे दोघाबद्दलही सांगता येत नाही. त्याचं जे कल्पित रूप आहे त्याच्याबद्दलही सांगता येत नाही, कारण ते नाहीच आहे. आणि त्याच्या स्वतःबद्दलचंही सांगता येत नाही. ते नेणो ते का नाही सांगता येत, कारण त्याचं ते स्वरूप असल्यामुळे त्याला कधीच विषय होत नाही, त्यामुळे ते नेणो आहे. एक अधिष्ठान विषय होत नाही म्हणून नेणो आहे, आणि कल्पित पदार्थाची सिद्धी होत नाही ते अभावरूप म्हणून नेणो. दोन्हीकडे दुनावे म्हणजे दृढ होय, स्वप्रकाशताचे ठसावे. ते प्रकटची प्रकटताला आहे की एकत्व भंगे. आता ते म्हणतात दुनावे म्हणजे दृढ होय. ते दुनावतं म्हणजे काय होतं, त्या प्रकाशामुळं चंद्राच्या प्रकाशाविषयी आणखी दृढता प्राप्त होते. बरोबर ना. त्या प्रकाशामुळं चंद्र अधिक स्पष्ट रीतीनं प्रत्ययाला येतो, असंच म्हणायचं ना. काही वाटलं तर लगेच बदल करा. तर ते दुनावे म्हणजे दृढ होय, दृढ होतं. आणि स्वप्रकाशताचे ठसावे, आणि त्याच्यापेक्षा त्याच्या ठिकाणी स्वयंप्रकाशता जी आहे ती आणखी ठसते. म्हणजे ती आणखी भरीव रूपाने आपल्याला त्याचं स्वयंप्रकाशत्व प्रतीतीला येतं. आणि प्रकटची प्रकटताला आहे, आणि ते मूळचाच प्रगटच आहे. सूर्य काय आहे, चंद्र काय आहे, मूळचाच प्रगट आहे. आणि पुन्हा काय तर चांदण्यामुळे त्याची प्रकटता जी आहे ती आपल्याला अधिक स्पष्ट होते. मूळचा प्रगटच आहे, परंतु त्या चांदण्यामुळं काय होतं, तो आणखी प्रकट झाल्यासारखा वाटतो. प्रकटाची प्रकटताला आहे का. मग तुम्ही सांगा बरं, ज्यावेळेला तो प्रकट असणारा ज्यावेळेला म्हणलं की चंद्र जो आहे चांदण्यामुळं शोभला, बरोबर ना, असं तुम्ही म्हणायला लागले, तर त्यावेळेला चंद्र आणि चांदणं हे दोन पदार्थ झाले काय, एकत्व भंगे. त्याचं एकत्व भंग होतं का एकत्वात भंग न होताच त्या ठिकाणी चंद्राच्या ठिकाणी चांदण्याची प्रतीती येते आणि त्याचं एकत्व भंग पडत नाही, अशी स्थिती आहे की नाही. हे जे काही दृढता ती मुळीचीच असे छिद्रूपता, म्हणून येथे पूर्वापरता मानावी ना. अशा प्रकारची जी दृढता आहे, दृढता म्हणजे काय, त्याचं स्वयंप्रकाशत्व अबाधित राहून त्याच्या ठिकाणी, बरोबर ना, त्याच्या ठिकाणी त्याच्या अन्य पदार्थाची प्रतीती येणं, बरोबर ना. म्हणजे चंद्राच्या ठिकाणी चांदण्याची आणि आत्म्याच्या ठिकाणी जगताची प्रतीती येणं, हे काही जरी येत असलं तर ह्या जगताच्या प्रतीतीमुळं जगताचं कारण अज्ञान, बरोबर ना, आणि कार्य जगत हे दोन्हीही आत्मस्वरूपाला कारणच आवृत्त करत नाही असं नाही. कार्य आणि कारण दोन्हीही अभंग आत्मस्वरूपाला कधीही आवरण करू शकत नाहीत अशी. आणि हे जे काही दृढता, असं जी काही तुमच्या अंतःकरणामध्ये झालेली दृढता आहे ते मुळीचीच असे छिद्रूपता. ती दृढता म्हणजे काय, ती मूळची कोण आहे, ते मूळची असणारी छिद्रूप वस्तू आहे.
त्या चिद्रूप वस्तूच्या ठिकाणी, बरोबर, त्या चिद्रूप वस्तूच्या ठिकाणी भाष्य आणि भासक असा कोणत्याही प्रकारचा व्यवहार झालेला नाही. ते मूळचंच काय आहे, मूळचंच चिद्रूप आहे. त्या ठिकाणी भाष्य भासक भाव पण नाही. आणि त्याच्या ठिकाणी इथं एक जर असं घेतलं ना, त्याला आक्षेपार्थ न घेता, तर इथं असं होईल की एकत्व भंगे, ते प्रकटते प्रयुक्तार आहे की एकत्व भंगे, त्याचं एकत्व भंग होतं का? एकत्व भंग होत नाही. असं जर तुम्ही म्हटले, बरोबर ना, असं जर म्हटले तर मग पुढं काय येईल, हे जे एकत्व भंगत नाही, कारण त्याच्या ठिकाणी दृढ अशा प्रकारची मूळचीच स्वतःची असणारी स्वयंप्रकाशत्व, हे त्याचं मूळचंच काय आहे, दृढ आहे. म्हणजे ते स्वयंप्रकाशत्व त्याला सोडून कधीही राहत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून येथे पूर्वापरता मानावी ना, म्हणून या ठिकाणी पूर्वी आणि अपरता, म्हणजे ह्या चंद्राच्या ठिकाणी मूळचं तेज नव्हतं, ते चांदण्यामुळं प्राप्त झालं असं कधी मानण्याचं कारण नाही. तो मूळचाच काय आहे, स्वयंप्रकाश चिद्रूप अशा स्वरूपाचा आहे. म्हणून त्या ठिकाणी अगोदर चंद्र झाकला होता, नंतर चांदण्याने उघडा झाला असंही पण म्हणू नये, किंवा चांदण्याने चंद्राला आवृत्त केलं होतं असं पण म्हणू नये. जेव्हा आवृत्त केलं नव्हतं तेव्हाही चंद्र चंद्राच्याच ठिकाणी आहे, आणि जेव्हा आवृत्त केलं तेव्हाही चंद्र चंद्राच्या ठिकाणी परिपूर्णत्वानेच आहे. तसं इथं पूर्व आणि अपर या ठिकाणी असा पूर्व आणि अपर असा भाव किंवा भेद या ठिकाणी मानवू नये. आत्मयाशी परिच्छिन्न नसती होमादिके जाण, तो विलासे आपला आपण भाष्य भासक होय. अवत्यावाची स्थिती कशी आहे म्हणतात, आत्म्याशी योमादिके परिच्छिन्न नसते. योमादिक म्हणजे जे आकाशादिक आहे त्यांनी आत्म्याला कधीही परिच्छिन्न केलेलं नाही, कारण त्यांची सत्ता आहे प्रातिभाषिक आणि आत्म्याची सत्ता आहे पारमार्थिक, आणि समान सत्तेत साधक बाधक व्यवहार घडतो. इथं साधक बाधक व्यवहार घडण्याचं काही कारणच नाही. आकाशादिक आणि आत्म्याला, म्हणजे आकाशादिक म्हणजे भौतिक आकाशादिक यांनी आत्म्याला परिच्छिन्न केलं असं तर कधी होतच नाही. आत्मयाशी परिच्छिन्न नसती होमादिके जाण, तो विलासे आपला आपण भाष्यभाषक होईल. मग तिथं काय राहतं, तो आपला आत्माच आपल्या स्वयंप्रकाशत्वाने आहे, आणि तो आपणच काय, भरला क्षरला सागर गंगा उही मिळे, आणि आपणची खेळे आपणा माझी, अशी जशी स्थिती आहे तसा आपण भाष्यभाषक होय. हा भाष्य कोण होतो, आत्माच आहे, आणि भाषकही कोण आहे, आत्माच आहे. याचा अर्थ बरोबर ना, भाष्य आणि भाषक हे दोन्ही जर तोच जर असला तर भाष्य आणि भाषक हे दोन असले पाहिजे. परंतु ज्या अर्थी एकाच अधिष्ठानावर आहे की नाही, तोच काय आहे, भाष्य, आणि भाषकही तोच आहे. म्हणजे याचा अर्थ मिथ्या पदार्थ भाष्य भाषक भाव मिथ्या असले पाहिजे. जर दोन परस्पर विरोधी भाव एका अधिकरणात एकाच वेळेला प्रतीतीला येत असतील तर ते दोन्ही भाव मिथ्या असतात. म्हणून भाष्य भाषकत्व मिथ्या. हे जर आपण बारकाईने चिंतन करत गेलो ना, त्याचे स्वामी महाराजांचे त्यांनी पाहिलेले कोण संन्यासी महात्मा नर्मदा किनाऱ्यावर जे दररोज निधी ध्यासनात्मक चिंतनात त्यांचं काय होतं की भाष्य भाषकता स्वस्वरूपे विकल्प नसते, आहे की नाही. तसं विकारता निर्विकारता स्वस्वरूपे विकल्प नसते. मिथ्या सत्य स्वस्वरूपे विकल्प नसते. व्याप्य व्यापकता स्वरूपे विकल्प नसते. असं एका गोष्टीचं आपल्याला तेच आता एका पैलूनं आपल्याला सांगतात. जर याचाच अर्थ भाष्य भाषकता काय आहे, मिथ्या आहे, बरोबर ना. मग भाष्य भाषकता मिथ्या आहे, तर मग भाष्य कोण आहे, भाष्यही तोच आहे आणि भाषकही तोच आहे. याचा अर्थ भाष्य भाषक भाव हा कल्पित आहे, आणि ज्या अधिष्ठाना हा कल्पित पदार्थ जर आपल्याला कळला तर त्याची निवृत्ती एकदा अधिष्ठान मात्रात झाली तर खाली काय राहतं, फक्त अधिष्ठान मात्रच आहे. आता जर तुम्हाला अधिष्ठानाचं ज्ञान झालं तर अधिष्ठानाचं ज्ञान झालं म्हणजे फक्त भाष्य भाषकतेचं अधिष्ठान परमात्मा आहे एवढं ज्ञान झालं, बरोबर आहे का भाष्य भाषकता नाही असं ज्ञान झालं, भाष्य भाषकता नाही. मग अशा वेळेला त्याच्या व्यवहार जणू काही भाष्य भाषकतेवर अवलंबून चाललेलं आहे असं दिसणार नाही, काय दिसेल, पण त्यावेळेला त्याच्या अनुभूतीमध्ये या ठिकाणी भाष्यही तोच आहे आणि भाषकही तोच आहे. कारण मिथ्या पदार्थाचा द्रष्टा हाच त्याचं उपादान कारण असतो, उपादान कारणाचा कार्यात प्रवेश असतो, बरोबर ना. आणि उपादान कारणातून कार्य राहत नाही. याचा अर्थ खऱ्या अर्थाने पाहिलं तर तुम्हाला
या ठिकाणी भाष्यभाषक दोन पदार्थ मानणं चांगलं आहे का भाष्यभाषक एकच झालेला आहे, एकच आत्मा भाष्यभाषक झालेला आहे असं म्हणणं चांगलं म्हणण्यापेक्षा असं म्हणणं म्हणजे वस्तुस्थिती आहे, बरोबर ना. आणि असं म्हणणं म्हणजे तो त्या पुरुषाला खरा तो ज्ञानवान पुरुष आहे किंवा त्याला यथार्थ अनुभूती आलेली आहे, त्याच्या दृष्टीनं दुसरा कोणताही पदार्थ त्याला दिसणार नाही. या लागी आत्मा पूर्ण शशी तो व्योमादी चांदणियाशी न प्रकाशित प्रकाशी अपरिच्छिन्नत्वे. ते म्हणतात इथं पूर्ण चंद्र कोण आहे, जसा चंद्र आहे. अमावास्याला सुद्धा तुम्हाला वाटलं की आज चंद्राच्या सगळ्या कला नाहीशा झाल्या, तरी तो त्या 16 कलेनी पूर्णच आहे की नाही. आणि ज्यावेळेला तुम्हाला एक एक कला वाटते तेव्हाही तो पूर्णच आहे की नाही. आणि अमावास्यानंतर त्याची एक एक कला कमी होते, आपलं एक एक कला वाढते तेव्हाही तो पूर्णच आहे. आणि पौर्णिमेनंतर एक एक कला होते तेव्हा तो काय आहे, पूर्णच आहे. त्या ठिकाणी तुम्हाला काय होतं आहे, फक्त त्याची काय पृथ्वीची काय पडलेली छाया ना, त्याच्यामुळं तुम्हाला त्या ठिकाणी त्याची एक एक कला कमी होते किंवा वाढते असा फक्त भ्रम होतो, तो परिपूर्णच आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते, अशा प्रकारची स्थिती. म्हणून आपण आपल्याला जीवनामध्ये अपूर्ण कधी मानावं, कधीच नाही. अपूर्ण नाही म्हणून मानू नये का असून आपला दंभ म्हणून आपण पूर्ण म्हणावं. वस्तुस्थितीच पूर्ण आहे की नाही. ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात की आपण आपलं स्वरूप काय आहे, परिपूर्ण आहे. मग अपूर्ण स्वरूप कोणाचं जगामध्ये, दुसरं कोणी नाहीच आहे, सगळं परिपूर्ण परमात्माच आहे. त्यामुळं म्हणून या ठिकाणी अपूर्ण म्हणून कोणता पदार्थ नाही. अपूर्ण पदार्थ मिथ्या आहे का सत्य आहे, अपूर्ण पदार्थ सत्य आहे का मिथ्या आहे. अपूर्ण पदार्थ नाहीच आहे, पूर्णच पदार्थ आहे. तो सत्य नाही आणि मिथ्याही नाही आहे की नाही. या लागी आत्मा पूर्ण शशी. म्हणून आत्मा म्हणजे माणूस जर सारखा याच्यात जर रममान राहील तरच त्याला आपल्या आपल्या शब्दाच्या अर्थांचं अनुसंधान जर ठेवील तरच तो आपल्या स्वरूपमहिमेत राहू शकतो. काहीही आलं समोर तर ते एक होईना, जे जे त्याच्यासमोर आलं ते वाळून दिलं त्याने, असं ऐका. जे ते बोधाची एक आंबीवरी, पुढा बोधाची एक आंबीवरी विवेकदृश्याची मांदी सारी योग भूमिका आरती करीत येती तैशी. म्हणा ती होई. ह्या आत्मबोधाच्या हे झाल्यावर त्याच्याजवळ एक काठी आहे, बरोबर ना. तिथं कोणतंही दृश्य समोर आलं का ते होतच आहे तयाचेची रूप. बस दृश्य समोर आलं का ते काय होतं, द्रष्टात ते काय होऊन जातो, दृश्य बाजूला सारतो आणि तिथं कोण होतं, तो द्रष्टात त्या ठिकाणी राहतो. का द्रष्टाच असतो का फक्त दृश्याची कांबी बाजूला सारायची असते. पुढा बोधाची एक आंबीवरी विवेकदृश्याची मांदी सारी योग भूमिका आरती करी येते तैशिया. ह्या असं करायला लागला ना, तो दृश्य आलं की त्याला मागं सारायचं आणि त्या दृश्याच्या जागेवर कोणाचं दर्शन करायचं, द्रष्ट्याचं दर्शन करायला लागला का ह्या योग भूमिका ज्या आहेत ना त्याला आरती करीत येतात. जसा एखादा मनुष्य विजय मिळवून आला की त्याला त्या ज्या सुवासिनी स्त्रिया जशा ओवाळतात तसं बोधाच्या काठीनं जो योग ह्या विवेकाच्या द्वारा ह्या दृश्याला बाजूला सारत राहतो. आणि हा काही नाही, हे दृश्य नसून काय आहे, ते मी आगवाचे द्रष्टा. मी सगळा द्रष्टा कोण आहे, मीच आहे. आईचे बोधाचे काय तैसा आत्मत्वे वेष्टीला होय, तैसा आत्मत्वे वेष्टीला होय, तो जया तया दृश्याकडे पाहे. ते दृश्य द्रष्टेपणे होतची जाय तयाचे रूप. अशी ज्याला स्थिती प्राप्त झाली. ह्या सगळ्या समजून घ्यायला अनेक ठिकाणी ज्ञानेश्वरीची काय आहे, मदत आहे. इथं हे सगळं तुम्हाला ज्ञानेश्वरीत कळलेलंच आहे असं समजून काही ठिकाणी केलेलं आहे. आणि काही ठिकाणी तिथं वेळ कमी आहे, एवढा मोठा ग्रंथाचा आहे तर फक्त त्याचा सूत्ररूपाने उल्लेख केलेला आहे आणि ते तुम्हाला इथं समजून घेण्यासाठी त्याचा उपयोग होतो. आणि काही ठिकाणी समजून घेण्याचं इथं हेच ठिकाण ते नाही, हे ठिकाण समजदार माणसांचं आहे की नाही. ते हे त्याच्यामध्ये हे हिऱ्याचं दुकान आहे अमृतानुभव म्हणजे,
आहे की नाही. याच्यात कांदा बटाट्याच्या व्यापारासाठी वाव कोणताही नाही. म्हणून सांगतात की आत्मा पूर्ण या लागी आत्मा पूर्ण शशी. आत्मा हा परिपूर्ण चंद्र आहे, तो व्योमादी चांदणे अशी. तो त्या ठिकाणी व्योमादी चांदणे अशी म्हणजे पूर्ण त्या ठिकाणी चंद्र कुठं राहतो, आकाशामध्ये राहतो. पण हा पूर्ण चंद्र जो आत्मा आहे तो व्योमादी चांदण्यात न प्रकाशिता प्रकाशी. त्याच्या ठिकाणी हे व्योमादी चांदणे आहेत म्हणजे आकाश, पृथ्वी, आप, तेज हे सगळं काय त्याच्या ठिकाणी काय ह्या चांदणे आहेत. पण ह्या सगळ्या चांदण्याला तो न प्रकाशित प्रकाशी, तो यांना प्रकाशन करतो. प्रकाशन करतो म्हणजे कधी आज्ञान स्वीकारलं तर यांचं प्रकाशन करतो. पण जर अधिष्ठानाकडून अज्ञानाचा अनंगीकार केला तर न प्रकाशी. ज्याला म्हणतो ना आपण बुद्धी जाणे आणि न जाणेही ते असं. जर आत्मस्वरूपावर अज्ञानाचं आवरण मानलं तर तो काय करतो, प्रकाशन करतो. आणि जर आवरणच मानलं नाही तर तो त्याचं प्रकाशनही करत नाही. कारण आवृत्त आत्मा, बरोबर ना, हा जाणण्याचा विषय होतो. अनावृत्त आत्मा हा कधी जाणण्याचा विषय होत नाही. ते व्योमादी चांदणे अशी. त्याच्या ठिकाणी चांदण्यामध्ये आपलं चंद्राच्या ठिकाणी दिसणारं चांदणं, त्या चांदण्याचा बाद न करता चंद्राच्या ठिकाणी प्रकाशाचा आपल्याला अनुभव येतो. तसं ह्या आकाशादी प्रपंचाचा बाद न करता. पण एक चांगलं लक्षात घ्या, ग्रंथाचा मूळ उद्दिष्टामध्ये तुम्ही म्हणाल की विवर्तवाद किंवा मायावाद मानला नाही असं नाही. मायावादातून ज्याला वेदांत तत्त्वज्ञानाची होणारी अनुभूती प्राप्त झालेली आहे, परंतु त्या प्राप्त अनुभूतीमध्ये त्याचा जो काही उसळणारा जो आनंद आहे, त्या आनंदाचं इंगित किंवा संकेत ह्या ग्रंथामध्ये केलेला आहे. बरोबर ना. ह्या ग्रंथामध्ये तो जो आनंद आहे तो अनावृत्त आनंद असला पाहिजे किंवा निर्भेळ आनंद असला पाहिजे. असणारं जे ज्ञान आहे ते निरुपाधिक अशा स्वरूपाचं असलं पाहिजे. आणि असणारी सत्ता ती निरपेक्ष सत्ता असली पाहिजे. आणि ही गोष्ट वेदांताला सांगायची आहे, उपनिषदांना सांगायची आहे. पण ती ज्ञानोबराय या ठिकाणी आपल्याला युक्तीनं, मायेच्या ममतेनं आपल्याला पोटात घेऊन किंवा आपल्या पोटात शिरून ही गोष्ट आपल्याला सांगतात. ही दृष्टी अमृतानुभवाची आहे, ती ज्ञानोबरायांची दृष्टी आहे. तर त्याच्यामध्ये सांगतात की व्योमादी चांदणे अशी. आकाशरूप चांदणं दे. बरोबर, व्योमाधिक म्हणजे आकाश वगैरे हे सुद्धा काय आहेत, पृथ्वी, तेज हे याचं चांदणंच आहे. म्हणून जग परवते सारोणी पाहिजे माते, तैसा नव्हे उखिते आगवेची मी. सगळाच मी परमात्मा आहे या बोधावरून तो पाहिला जावा असं ज्ञानोबरायांना वाटतं, आहे की नाही. आत्मा पूर्ण शशी तो व्योमादी चांदणी अशी. न प्रकाशित प्रकाशी अपरिच्छिन्नत्वे. तो त्याचा अपरिच्छिन्नत्व अबाधित राहतं. त्यामुळं जर पाहिलं अपरिच्छिन्नत्व अबाधित राहूनही तो प्रकाशन करू शकतो का नाही, सगळ्यांचं करू शकतो. आणि अबाधित असणारा अपरिच्छिन्न पदार्थ कसा असतो, ज्याच्यामध्ये देशकाल वस्तूच नाहीत, मग त्याच्या ठिकाणी तो प्रकाशन करतो म्हणता येईल का. मग न प्रकाशी त्या ठिकाणी तो त्याचं प्रकाशनही करत नाही. म्हणजे उपाधीचा स्वीकार केला तर प्रकाशी, आणि त्याचं जर उपाधिरहित जर स्वरूप पाहिलं तर ते उपाधिरहित स्वरूपच स्वरूप आहे. त्याच्या ठिकाणी त्याला प्रकाशक त्याचा दुसरा कोण आहे, म्हणून त्याला कोणीही प्रकाशन देखील करू शकत नाही. तो आपणच आपला प्रकाशन करतो. म्हणजेच तो काय आहे, स्वयंप्रकाश आहे, एवढा त्याचा अर्थ. चंद्रेशी चंद्रज्योती चंद्रपणा आड येती, तरी सुखे गणिजती प्रकाश्य प्रकाशता. या ठिकाणी म्हणतात सुखे गणिजेतो. तुम्ही खुशाल आनंदाने प्रकाश्य प्रकाशता गणिजे. आनंदाने हे प्रकाश्य वस्तू आहे आणि हा प्रकाशकता दुसरी आहे आणि हे द्वैत आहे, असं तुम्ही आनंदाने खुशाल गणा. पण कधी तुम्ही आम्हाला एवढं करून दाखवा सिद्ध की चंद्रेशी चंद्रज्योती चंद्रपणा आढळते. अहो, चंद्राच्या ठिकाणी असणारी चंद्राची जी ज्योत किंवा तेज आहे ना, त्याने त्या चंद्राला आड आला, त्या चंद्राला झाकून टाकलं. मग चंद्राला जर त्या चंद्राच्या तेजाने कधीही झाकलं नाही, तसं हे जगतसुद्धा काय आहे, एका जनार्दनी एकपणे उभा आणि चैतन्याची शोभा शोभत असे. तसं हे जगतसुद्धा काय आहे, त्या चैतन्याचीच शोभा आहे. आणि त्या शोभेने चंद्राला म्हणजे अनावृत्त परमात्म्याला कधीही त्या ठिकाणी प्रतिबंध केला नाही किंवा त्याला आवृत्त आच्छादित झाकलं असं कधीही म्हणता येत नाही. अशी खरी स्थिती आहे की नाही.
चंद्रेशी चंद्रज्योती चंद्रपणा आड येते. ते म्हणतात जर चंद्राला चंद्राची ज्योती त्याच्या चंद्रपणाला आड आली असती तर तुम्ही आत्मस्वरूपाच्या ठिकाणी बरोबर आणि प्रकाश असणारं जड जगत आणि अजड अज्ञान यांच्या ठिकाणी प्रकाश्यता आणि प्रकाशक भावाची खुशाल कल्पना करा. पण चंद्र चांदण्यामध्ये करता येत नाही, तसं इथंही करता येत नाही. चांदणं वेगळं करून चंद्राचं दर्शन होतं असं नाही, तसं जगाला वेगळं करून कारण काय जग नावाचा पदार्थ वेगळा करून पाहता पाहता जग नावाचा एक पदार्थाला सत्ता दिली की नाही. आणि तुम्हाला जे योग भूमिका आरती करायला येतात त्या कधी येतील? निकराचा आत्मभाव प्राप्त झाला तर तुम्हाला ह्या योग भूमिका नाम कोणत्या योग भूमिका शुभेच्छापासून तर तुरेगा अवस्थेपर्यंत आणि ज्या आरती करायला येतील त्या सत्वापत्तीपर्यंत ज्ञान होण्यासाठी जेव्हा तुमची भूमिका एकापेक्षा एक उंच भूमिकेला तुम्ही प्राप्त होतात त्यावेळेला ह्या शुभेच्छा सुविचारणा तनुमानसा आणि सत्वापत्ती ह्या भूमिका तर तुम्हाला आरती करून उभ्याच असतात. पण सत्वापत्ती नंतर जेव्हा इतका निकराचा आत्मभाव होतो की ज्या ठिकाणी ह्या चंद्राच्या चांदण्याला वेगळं करून चंद्र पाहावा लागतो असं नाही, त्याला वेगळं न करता देखील चंद्राच्या ठिकाणचं प्रकाशत्व स्वतःसिद्ध आहे असं जेव्हा कळतं तसंच आत्मस्वरूपाच्या ठिकाणी हे जग पाहत असताना बरोबर ना किंवा जगाची प्रतीती नसतानाही असली तरी आणि नसली तरीही त्या आत्म्याचं स्वयंप्रकाशत्व अबाधित आहे असं जर तुम्हाला एकदाचं कळलं तर मग त्यावेळेला तुम्हाला प्रकाश आणि प्रकाशक हे दोन पदार्थ आहेत असं कधी मनात देखील येणार नाही, तर अनुभूतीत तुमच्या येणार नाही. एवं जेणे तेने मिशे आपणची आपण असे उघड किंवा न दिसे तेनेची तोपई. एवं अशा प्रकारे जेणे तेने मिशे कोणत्याही प्रकाराने पहा आपणची आपण असे तो आपण आपणच आहे. कोणत्याही प्रकाराने म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला हे त्या मायेने जगत दाखवलं तरी तो आपणच आपण असे आणि समजा मायेने जगत रूपाने कार्यरूपाने दाखवलं नाही तरीही हाची या तरीचे दाविले नाही तरी हाची याच्या ठाई ना दाविला तरीही हाची या. म्हणून ह्या अमृतानुभवाचा धागा कोणता आहे? हाची या. जो जो जसा आहे तसाच आहे. आपणची आपण असे उघड किंवा न दिसे तेनेची तोप आहे. आणि आपणच आपण आहे तर बरोबर आहे ना, तो पण मग उघड दिसायला पाहिजे ना, बरोबर ना. पण उघड तर दिसत नाही. का म्हणून दिसत नाही? ह्याच कारणाने दिसत नाही, कारण का तोच एकटाच एकच एक आहे, बरोबर ना. त्याच्याशिवाय दुसरा पदार्थच नाही. तर त्या ठिकाणी तो उघड तरी कसा दिसेल? तो उघड तरी कसा दिसेल? कारण त्याच्या व्यतिरिक्त पदार्थच नाही. मग त्याचं त्याला ज्ञान व्हायला पाहिजे. पण तो नेमका सुअसंवेद्य ते जे काही प्रकाशता आहे, प्रकाश हे त्याचं स्वतःचं स्वरूप आहे. सगळ्या जगाला प्रकाशित करील पण त्याचं त्याला कधीही प्रकाशन करू शकणार नाही, कारण जे ज्याचं स्वरूप असतं ते त्याला कधीही विषय होत नाही. त्यामुळे तो उघडही दिसत नाही. बरं, किंवा उघड किंवा न दिसे त्यामुळे तो कसा आहे? उघडच आहे. किंवा दुसऱ्या बाजूने काय आहे? तो उघड आहे पण उघड की न दिसे, तो अनावृत्त असूनही दिसत नाही. पण तो अनावृत्त आहे हे सिद्ध झालं तरीसुद्धा त्याचं दिसतं. मग तो दिसत का नाही? तर न दिसे, कारण त्याच्याशिवाय दुसरा कोणता पदार्थच नाही. तो दिसेल कशाला? जे ज्याचं स्वरूप आहे म्हणून ते त्याला दिसत नाही. दिसत नसलं म्हणजे अवेद्यत्वे सती, परंतु ते त्याचं स्वतःचं स्वरूप आहे म्हणून ते उघड पण आहे. यात साक्षात अपरोक्षात ब्रह्म. मग उघडे आहे की नाही? आहे. आणि दिसतंय का? दिसण्याचा विषय देखील होणार नाही. उलट जी उघड वस्तू असते, खरी उघड वस्तू असते तीच दिसण्याचा विषय होणार नाही. किंवा खरं बरोबर ना, दिसण्याचा विषय न होता ज्याचं सत्ता आणि स्फुरण आपल्याला मानावं लागतं ती वस्तू उघड आहे. आपल्याला दिसण्याचा विषय न होता बरोबर ना, जर त्याचं बरोबर ना दृढ अपरोक्षत्व अबाधित असेल तर तीच वस्तू उघड आहे की नाही? तीच वस्तू काय आहे? असं कोण आहे? फक्त आपला आत्माचं. यात साक्षात अपरोक्षात ब्रह्म आणि स्वसंवेद्यत्वे, स्वतःला कधी वेद्य म्हणून होत न स्वला न आणण्याला. असो इतुकेही झाले परी आत्मत्व नाही भंगले, इतुके नशी एकले उघडेचे रूप. असं इतुकेही झाले, इतकं झालं, सगळा हा जगत प्रपंच त्याच्यासमोर झाला तरीसुद्धा आत्मत्व नाही भंगले.
त्याच्या आत्मत्वामध्ये कोणत्याही प्रकारचा भंग झाला नाही. इतुकेनशी एकले उघडेचे रूप, आणि इतके जवळ म्हणजे इतकी विविधता असून देखील त्याचं एकरूप असणारं उघडं रूप स्वरूप कायम आहेत. आहे की नाही? किती जरी प्रपंच झाला, म्हणून माणसाने संकोचोनी कार्य झालासे लहान घेई आपोषण ब्रह्मांडाचे. ब्रह्मांडही कुठं झाले आणि संकोच करायचा कुठं आणि विकास झालाच कुठं आणि लहान व्हायचंच काय? आहे की नाही? स्वेमयमनी प्रतिष्ठित हा असं सांगतात. आता याच्यानंतर 26व्या ओळीला प्रारंभ करतात. जो उघड की न दिसे, प्रकाश की न प्रकाशे, आसतेपणेची नसे कवनीकडे. यामध्ये जो उघड की न दिसे, जो परमात्मा उघड आहे परंतु तो दिसत नाही. प्रकाश की न प्रकाशे, तो प्रकाश रूपही आहे परंतु तो कोणाही द्वारा प्रकाशित होत नाही. प्रकाश रूप आहे परंतु कोणाकडूनही प्रकाशित होत नाही, नव्हे स्वतःही स्वला विषय होत नाही. आसतेपणेची, आणि तो अस्तित्व म्हणजे आसतेपण म्हणजे सद्रूपत्व, त्रिकाला बाधित सत्यत्व किंवा नित्यत्व असून देखील कवनीकडे नसे, कोण्याच ठिकाणी तो नाही. कवनीकडे नसे म्हणजे कोणत्याच ठिकाणी आहे असं आपल्याला कळत नाही. कारण तुम्ही म्हणाल की कवनीकडे नसे, आता पाहू. हां, असतेपणेची नसे. असते म्हणजे अस्तित्व. अस्तित्व म्हणजे ते अस्तित्व स्वरूप आहे परंतु असूनही तो कुठं नसे. नसे म्हणजे तो कधीच कोणाला विषय झालेला नाही. कवनीकडे नसे, कुठल्याच ठिकाणी नाही. कुठल्याच ठिकाणी नाही म्हणजे कुठलं ठिकाण म्हणूनच नाही. त्यामुळे तो कोणत्या ठिकाणी आहे असं दाखवता येत नाही, कारण तो कोणत्या ठिकाणी नाही असं नाही. त्यामुळं कोणत्या ठिकाणी तो आहे, बरोबर ना? तो कोणत्या ठिकाणी आहे असं पण म्हणता येत नाही. आणि अमक्या ठिकाणी तो या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी नाही असं आहे आणि नाही हे दोन्ही त्याच्याबद्दल म्हणता येत नाही. त्याचं मुख्य कारण जर काय असेल, चांगलं त्याचं मुख्य कारण काय असेल? हां, ते काय आहे? आहे आणि नाही ह्या दोन्हींचा प्रकाशक आहे, बरोबर आहे ना? आहे आणि नाही ह्या दोन्हींचा कोण आहे? तो प्रकाशक. आठवं नाठवं गेले भावाभाव आणि झाला स्वयमेव पांडुरंग. हां, आकलेने असलेपणे विश्वाचे आहे नाही जेणे प्रकाशे तैसे. पुन्हा ओवी सांगणार. स्वप्नाचे दिसणे न दिसणे जैसे आपलेने असलेपणे. स्वप्नाचं दिसलं आणि स्वप्नाचं नच दिसलं. जागा झाल्यावर स्वप्न दिसलं नाही आणि सुषुप्ती अवस्थेमध्ये आपल्याला स्वप्न दिसलं. तर ह्या द्वारानं का मूळ कारण काय खरं? आपला असणे. पण आपण नसतो तर स्वप्न दिसलं असतं का? आणि आता स्वप्नाचा अभाव जो आहे तो तरी आपल्याला कळला असता का? तर याचा अर्थ स्वप्नाचा दिसते काळी आपण आहेत आणि स्वप्नाचा अभावाचं सुद्धा साक्षीत्व करणारे कोण आहोत? आपणच आहोत. म्हणजे आपणच त्याचं अधिष्ठान आहे. स्वप्नातल्या सगळ्या पदार्थाचं अधिष्ठान आपणच आहे. पण म्हणजे स्वप्नातला द्रष्टा, त्या द्रष्ट्याचे अधिष्ठान आपणच आहे. आणि स्वप्नाचं दृश्य आणि दर्शन याचं अधिष्ठान कोण आहे? आपणच आहे. आहे की नाही? याच्यावरून उलट माणसाला असं कळावं ना, मी आहे म्हणून स्वप्नातली त्रिपुटी आहे, बरोबर ना? मग याचा अर्थ ती स्वप्नातली त्रिपुटी कोण झालेली आहे? मीच झालो. आणि पाहिली कोणी? मीच. आहे की नाही? पाहिली मीच आणि झालोही मीच. म्हणजे याचं मूळ आद्य कारण कोण आहे? मीच आहे. स्वप्नाचा द्रष्टा, बरोबर ना, हा स्वप्नातल्या पदार्थाचं उपादान कारण असतो. मिथ्या पदार्थाचा द्रष्टा हा त्या पदार्थांचं उपादान कारण असतो. हां, ह्या असतेपणे याचा अर्थ असत्य असा घेतला तर हां, तो असतेपणे नसे कवनेकडे म्हणजे तो असत रूपाने कुठंच सापडत नाही, सगळ्या ठिकाणी सदरूपाने पाहतो. असा असत असा अर्थ घेतला तर. पण इथं असत अर्थ न घेता असतेपणे म्हणजे अस्तित्व, आस्तिरूपाने असा अर्थ केला तर तो आस्तिरूपाने केला तरीसुद्धा तो कवनीकडे नसे, कुठंच कोणत्याही ठिकाणी तो
म्हणजे कोणत्याही ठिकाणी म्हणजे कोणत्याही देशकालाचा परिच्छेद त्याला लागत नाही, कारण त्याचं स्वरूप इतकं निरतिशय व्यापक आहे की त्या ज्या पदार्थाने त्याला परिच्छिन्न करावं ते पदार्थ कुठं दिसतच नाहीत. आणि असं वाटत नाही का पूर्वी ते पदार्थ जे बरोबर ना तो आत्मा नव्हता आणि आता काय झाला, आपल्या ज्ञानाला विषय झाला तेव्हा हा आत्मा या ठिकाणी आला, बरोबर ना, प्रगट झाला, असंही नाही. तो नित्य प्रगटच असल्यामुळं तो असतेपणाची नसे. तो जरी सगळीकडे असला तरी कौनीकडे नव्हे. म्हणजे कौनीकडे म्हणजे कोणत्या एखाद्या विशिष्ट देशात परिच्छिन्न देशात तो आहे असं मात्र नाही. तुकाराम महाराजांचं एक आत्मा सर्व देशामध्ये आहे पण आभाग्याला सुकाळ आहे, असं आहे ना. आभाग्य देव आहे सुकाळ देशी आणि आभाग्याशी, बरोबर ना, देव आहे सुकाळ दिशी. देवाचा सगळीकडे सगळ्या देशामध्ये काय आहे, सुकाळ आहे, पण आभाग्याशी दुर्भिक्ष. जो भाग्यवान नाही त्याला मात्र त्या देवाचा काय आहे, त्याला दुष्काळ पडलेला आहे, त्याला कुठं तो देव आहे नाहीच आहे त्याच्या दृष्टीने, आहे की नाही. जो उघड की न दिसे प्रकाश की न प्रकाशे असतेपणेची नसे कोणीकडे. जो उघड की न दिसे, उघड असून दिसत नाही, प्रकाश की न प्रकाशे, तो प्रकाशरूप असूनही तो त्या ठिकाणी भासत नाही, आस्तेपणाची नसे कोणीकडे, सर्वत्र असूनही जणूकडे तो कोणीकडे नसे, कुठंच तो नाही असाच झाला की नाही. तो कोणीकडे नसे, स्वतःचं स्वरूप असून तो कुठंच नाही. कारण काय, ज्याने आत्मविचारच केला नाही, बरोबर, त्याला तो आत्मा असून काय नसल्यासारखाच आहे असं सांगायचं. इथं असतची म्हणजे विद्यमान स्वरूप, असं असत म्हणजे असत असा अर्थ केला तर तो लागेल, पण इथं असतेपणाचा अर्थ आपण अस्तित्व हा जास्त घेतो. ठीक आहे ना. आता याविषयी टीकाकार सांगतात बघा. जो आपलेच काय आत्मयाशी लोपावे ते आत्मत्वित्व न संभवे, निर्विकारे केवी व्हावे विकारवंत. जी निर्विकार वस्तू आहे ती कधी विकारी होईल का, कधी विकारी होणं शक्यच नाही. तसं आत्मत्वाही लोपावे. आत्मा म्हणजे अस्थिरूप आहे, सद्रूप आहे, आणि त्या आत्म्याच्या ठिकाणी आत्मयाशी लोपावे, त्या आत्म्याचा लोप व्हावा, हे आत्मत्वित्व न संभवे. ते आपला आत्माच असल्यामुळं आत्म्याचा कधी लोप होत नाही. नाही द्रष्टो द्रष्टे विपरिलोपो विद्यते. द्रष्ट्याच्या दृष्टीचा कधीही विनाश होत नाही. त्यामुळं आत्म्याचा लोप झाला हे तर काही कधी संभवनीय नाही. कारण काय, आत्मा म्हणायचं आणि पुन्हा त्याचा लोप झाला असं तुम्हाला म्हणता येत नाही. जसं निर्विकारे केवी व्हावे विकारवंत, हे म्हणे की आत्मा काय आहे, निर्विकार आहे, बरोबर ना. आत्मा काय आहे, निर्विकार आहे. आणि म्हणे आत्म्याच्या ठिकाणी प्रथम विकार झाला, आत्मना आकाशा संभूता, असं तुम्हाला म्हणता येईल का. निर्विकार आत्म्याच्या ठिकाणी विकारवान आत्मा आहे असं तुम्हाला म्हणता येणार नाही. किंवा स्वयंप्रकाश आत्म्याच्या ठिकाणी, बरोबर ना, आत्म्याचा प्रकाश अमक्या वस्तूमुळे झाला असं तुम्हाला म्हणता येणार नाही. किंवा खरं जर पाहिलं तर आत्म्याच्या ठिकाणी प्रकाशक असं तरी भाव आहे का, द्रष्टा साक्षी असा तरी भाव आहे का. म्हणून त्याचं वर्णन माऊलींनी सांगितलं ना की पापपुण्य अशेखे जवळी असताना देखे, साक्षी होणे न ठके एरी गोठी कायशी. याचा अर्थ तो साक्षीसुद्धा कधी होत नाही, द्रष्टा पण होत नाही, तो दृंग मात्र आपल्या स्वरूप महिमेतच आहे. किंवा आत्मया ते लोपी दे, ऐसे स्वतंत्र काही असते तरी आत्मा म्हणून येते आत्मयाशी काही. आणि किंवा ते म्हणतात आत्मा शब्दाचा जो अर्थ आहे ना, तो मला वाटतं भामती निबंधामध्ये आत्मा शब्दाचा संस्कृत विचारसागरामध्ये पण बहुतेक आहे. तर त्या आत्म्याची व्युत्पत्ती केलेली आहे. ती व्युत्पत्ती अशी आहे की आत्मया लोपिते ऐसे स्वतंत्र काही असते, त्या आत्म्याचाही लोप करील असं जर एखादा स्वतंत्र पदार्थ असता की त्याच्या अधीन राहून त्या आत्म्याचा देखील लोप होऊ शकतो, असं जर असतं तरी आत्मा म्हणून ते आत्म्याशी काय, तर त्या आत्म्याला आत्मा असं म्हणता आलं असतं का. म्हणजे जो, बरं ना, ज्याचा कधीच लोप होत नाही, तो विद्यमान असणारा काय अज्ञानाचा आहे की अविद्या येणे नावे मी विद्यमानाची नव्हे स्वभावे. ऐसे अविद्याची सोय सांगत असे, अशा प्रकारची स्थिती. अविद्या म्हणजे मी विद्यमान नाही,
पण त्याच्या अविद्येच्या विरुद्ध कोण आहे? विद्या, बरोबर ना. आणि ती विद्या हे आत्म्याचं काय आहे? ब्रह्मविद्या हे आत्म्याचं स्वरूप आहे. असं जर असलं तर त्या ठिकाणी आत्म्याचा लोप होतो आणि ते लोप करणारं मग कोण आहे असं आम्ही तुम्हाला विचारू तर मग काय होईल? आत्म्याचा लोप करणारं कोणी नाही, पण आम्ही म्हणतो होतो. असं जर तुम्ही म्हणत असाल तर मग काय होईल? आत्मा म्हणून येते आत्म्याशी काय? त्या आत्म्याला आत्मा म्हणता येईल का? आत्मा शब्दाचा अर्थ ज्याचा कधीच लोप होत नाही असा. आणि तुम्ही म्हणायला लागले की अमक्या अमक्या गोष्टीमुळे आत्म्याचा काय होतो? लोप. मग त्याला नाव काय देऊ नका आपल्या गुरुवर्य बाबांच्या भाषेत, मग त्याला आत्मा असं म्हणू नका, ऐके नाही. ते म्हणतात संमती श्लोक दिला. महादेवो विभागेन अविभागेन च भासते अन्यथा चेन महादेवो महादेवा कथम भवेत इति ब्रह्मगीतायाम. ब्रह्मगीतेतलं उदाहरण दिलं की या ठिकाणी महादेवो विभागेन अविभागेन च भासते. महादेवाचं बरं का, महादेवाचा विभाग करून तुम्हाला तो भासतो, किंवा अविभागेनं महादेवाचा विभाग होत नाही पण तो भासतो, बरोबर ना. असं जर तुम्ही म्हणत असाल तर अन्यथा चेन महादेव, मग आणि जर असं जर होत असेल, बरोबर ना, काय खरं तर नाही असे महादेव विभागेनं अविभागेनं भाषेते. ज्याला विभाग आणि अविभाग म्हणता तुम्ही, चांगलं बघा, पहिलं थोडंसं सांगण्याच्या ओघात थोडं चुकलं ते, तर त्याच्यामध्ये पुन्हा दुरुस्त करून घ्या की महादेव तुम्हाला प्रत्येक पदार्थाच्या ठिकाणी काही विभाग दिसतात आणि काही अविभाग दिसतात, बरोबर ना. एकमेकापासून ते पदार्थ एकमेकाशी सायुज्य झालेले, एकत्र झालेले असे दिसतात. आणि काही पदार्थाच्या ठिकाणी त्या दोन पदार्थांचा विभाग झालेला दिसतो, म्हणजे त्याचं पृथक्करण वेगवेगळेपण आपल्याला जाणवतं. पण सगळं काय माहिती आहे का, की विभाग आणि अविभाग ह्या दोघांच्याही रूपाने महादेवा हा भासते. खरं महादेव म्हणजे अधिष्ठानच, विभागाच्या रूपाने भासलं तरी अधिष्ठान आणि अविभागाच्या रूपाने भासलं तरी अधिष्ठानच भासत असतं. त्याला महादेव असं ते अधिष्ठान, महान व्यापक असणारं देव किंवा परमात्मा स्वरूप, अधिष्ठान ब्रह्मस्वरूप असं म्हटलेलं आहे. अन्यथा चेत, आणि समजा असं झालं नाही महादेवच नाही, फक्त विभागाच्या वेळेला, बरोबर ना, विभाग करून अनात्म पदार्थ वेगळा केला की मग महादेव शिल्लक राहतो, बरोबर ना. आपण काय म्हणतो? अविद्या निवृत्तीने उपलक्षित असं जे ब्रह्म राहतं, असं जर ते अशा वेळेला. पण अविद्या म्हणून एक पदार्थ आहे आणि त्याची निवृत्ती केल्यावर महादेव जो आहे तो भासतो, म्हणजे त्या महादेवाचं ज्ञान होतं, बरोबर ना. किंवा काही लोक काय म्हणतील अविभागेनं, ज्या वेळेला विभागाच्या कालामध्ये महादेव भासत नाही, मग कोणाच्या वेळेला लागतो? अविभागाच्या वेळेला. ज्या वेळेला त्याला त्या अनेकत्व जे आहे ते काय होतं? एकत्र येतं, एकरूपाला प्राप्त होतं, त्यावेळेला खरं त्या महादेवाचं स्वरूप प्रगट होतं. असं कोणी म्हणत असेल तर तेही बरोबर नाही. किंवा ज्या वेळेला त्याचा अविभाग होतो, म्हणजे अविभाग होतो म्हणजे तो एकरूपाने असतो, त्याच वेळेला तो महादेव असतो, बरोबर ना. काही काय म्हणतील की त्याचा जेव्हा विभाग होतो तो एकच परमात्मा काय होतो? ज्यावेळेला विभाग होतो त्यावेळेला तो परमात्मा आपल्याला भासत नाही, विभागाच्या वेळेला भासत नाही. आणि कुठं भासतो? ज्यावेळेला अविभाग होतो, ऐक्य होतं, त्यावेळेला त्याचं काय होतं? ज्ञान होतं, बरोबर ना. ऐक्याचं जेव्हा ज्ञान होतं त्यावेळेला त्या परमात्म्याचं त्याला साक्षात्कार असं म्हटलं जातं. चांगलं बघा, हे ब्रह्मगीतेचं प्रमाण दिले त्यांनी संमती श्लोक म्हणून. तर इथं सांगतात की अन्यथा चेन महादेव महादेवा कथम भवेत. ज्यावेळेला विभाग होतो किंवा अविभाग असतो त्यावेळेलाही तो कोण आहे? महादेवच भासत असतो. अन्यथा चेत, आणि असं जसं नसेल की बा विभागाच्या वेळेला तो भासत नाही, अविभागाच्या वेळेला तो भासतो, असं जर होत असेल तर महादेवा हा कथम भवेत. आता तो महादेव महान देव कसा काय होईल? कारण त्याची परिपूर्णता त्या ठिकाणी खंडित झाली ना, की ज्या वेळेला तो विभागाला प्राप्त झाला तेव्हा तो महादेव आहे, किंवा अविभागाच्या वेळेला नाही. अविभागाच्या वेळेला महादेव आहे तर तो विभागाच्या वेळेला नाही. जो सर्व देशात सर्व कालात व्याप्त नाही त्याला तुम्ही महादेव असं नाव तरी कशाला देता? असा महादेव हा कथम भवेत, होईल तरी कसा, असं सांगतात. इति ब्रह्मगीतायाम. आत्मा केवळ ज्ञानघन ते नवे अन्यथा नव्हे जाणं, आता पदार्थात स्वतंत्रपण कोठून असे. आत्मा केवळ ज्ञानघन. आत्मा काय आहे? घनीभूत ज्ञान म्हणजे आत्मा आहे.
ते नवे अन्यथा नवे जाणं. ते आत्मा काय नवीन कुठून तरी अन्यथा निर्माण झाला आहे असं काही नाही. तो मूळचाच ज्ञानघन आहे. ते नवे अन्यथा नवे जाणं. तिथं ते आत्मतत्व अन्यथा म्हणजे पहिलं जसं होतं त्याच्यापेक्षा आता काही अन्यथा झालं असं पण नाही. तो का म्हणे साहेन देव आहे तैसा आहे, अन्यथा नवे पण त्याच्या ठिकाणी नाही. आता पदार्थात स्वतंत्रपणा कुठून असे तर आता या ठिकाणी आत्मा जसा स्वतंत्र आहे तसं हे जे पदार्थ आहेत ते पदार्थ कधीही बरोबर ना, आत्मा हा कधी अन्यथा भावाला प्राप्त होत नाही आणि अन्य पदार्थ आत्म्याच्या अतिरिक्त नाहीत. तर मग त्या पदार्थांना स्वतंत्रपण कुठून आलं सांगा. म्हणजे ते पदार्थ नावाचे पदार्थ आहेत, मग ते पदार्थ आत्म्याच्या अतिरिक्त पदार्थ आहेत, त्यांच्यामध्ये विभाग होतो किंवा त्यांच्यामध्ये अविभाग होतो असं म्हणायला त्या ठिकाणी त्या पदार्थांना स्वतंत्र अस्तित्व आले का मुळात? का ते अधिष्ठानातच स्वतंत्र अधिष्ठानातच सत्तास्फुरण घेऊ नये? म्हणजे अधिष्ठानातच सत्तास्फुरण घेतले त्या पदार्थांना स्वतःची स्वतंत्र सत्ता असते का? कधीही असणं संभवनीय नाही. म्हणून त्या पदार्थाला स्वतंत्रपणे कुठून असे? त्या आत्म्याच्या अतिरिक्त असणाऱ्या पदार्थांना स्वतंत्र असं कुठंतरी आहे का? स्वतंत्र असं त्यांचं सद्रूपत्व चिद्रूपत्व सत्तास्फुरण कुठंतरी अधिष्ठानातून स्वतंत्र आहे का? अधिष्ठानाचंच आहे, अधिष्ठानाचंच त्यांच्या ठिकाणी सत्तास्फुरण आहे का त्यांचं स्वतःचं आहे? स्वतःचं नाही. मग ज्यांना स्वतःचं सत्तास्फुरण नसतं असे जे पदार्थ असतात तर ते काय असतात? ज्याच्या सत्तास्फुरण घेऊन ते पदार्थ भावाला प्राप्त झाले बरोबर ना, तेच त्यांचं अधिष्ठान हेच त्यांचं वास्तव स्वरूप असतं. किंबहुना त्यांची निवृत्ती ही अधिष्ठान स्वरूपातच होत असते, पण अधिष्ठान ज्ञानानंतर बरोबर ना. आत्मत्वी पदार्थारोप हाची आत्मयाशी लोप ऐसा काही आक्षेप असे जरी. आता तुम्ही काय म्हणाल, एक शंका करतात की जर तुम्ही आत्म्यावर पदार्थाचा आरोप करता की नाही, मग आत्म्यावर पदार्थाचा आरोप केला की मग काय होतं? हाच आत्म्याचा लोप आहे. जरी तुमच्या ठिकाणी अवस्तुनी वस्त्वारोपा ना अध्यारोपा, वस्तुनी अवस्त्वारोपा, जशी वस्तू आहे बरोबर ना तशी त्या वस्तूला न जाणणं आणि त्याच्या ठिकाणी वस्तू असताना जशी आहे तशी न जाणणं त्याला काय म्हणतो? अध्यारोप. बरोबर आहे का? अध्यारोप असं म्हणतो. वस्तुनी अवस्त्वारोपा. हा त्या ठिकाणी आता जर तुम्ही आत्मत्या ठिकाणी पदार्थाचा आरोप केला बरोबर आहे का, आत्म्याच्या ठिकाणी पदार्थाचा आरोप केला याचाच अर्थ काय? आत्मयाशी लोप म्हणजेच आत्म्याचा लोप झाला. आत्म्यावर ज्या वेळेला पदार्थाचा आरोप होतो असतो त्यावेळेला आत्म्याचा लोप झाल्याशिवाय तिथं पदार्थ तुम्हाला दिसला का? म्हणून आम्ही असं म्हणतो की त्याला काय म्हणतात? अभिपेत्य परिहार या ठिकाणी देतात. अभिपेत्य परिहार आहे. तर इथं अभिपेत्य काय आहे? अभिपेत्य असं आहे का आत्म्याच्या ठिकाणी पदार्थाचा आरोप हा जर आत्म्याचा लोप असेल असा जर तुमचा आक्षेप असेल तरी असता आत्मलोप पदार्थाची कैचे रूप न भंगे स्वरूप पदार्थत्वे. ते म्हणतात जर त्या ठिकाणी आत्म्यावर अन्य पदार्थाचा आरोप झाला तोच आत्म्याचा लोप आहे असं जर तुम्ही म्हणत असाल तर आम्ही असं म्हणतो जर त्या ठिकाणी खरोखरच आत्म्याचा लोप झाला असता तर पदार्थ आहे त्या पदार्थाचं रूप कसं काय तुम्हाला जाणवलं असतं? दुसरा पदार्थ आहे का? कारण आत्मा जो आहे तो आत्माच प्रकाशरूप आहे आणि तो प्रकाशरूप आत्म्याचा जर लोप झाला मग तुम्हाला हा पदार्थ अमुक अमुक आहे असा भास तरी झाला असता का? अर्थात झाला नसता. मग न भंगे स्वरूप पदार्थत्वे याचा अर्थ तुम्हाला आत्मेतर पदार्थाची भ्रमकालात जरी प्रतीती झाली तरीसुद्धा त्या भ्रमातल्या पदार्थाने आत्म्याचं स्वरूपामध्ये कोणताही भंग होत नाही. प्रपंच चिद्विलास तरी लोप केवी आत्मयास एवं आत्मनिर्धारी प्रपंचास ठावो नाही. प्रपंच चिद्विलास हा सगळा प्रपंच काय आहे? चैतन्याचा विलास आहे. हा सगळा प्रपंच म्हणजे काय आहे? चैतन्याचा विलास आहे. तरी लोप केवी आत्मयास. मग सगळा प्रपंच हा जर चैतन्याचा विलास आहे कारण जर तो चिद्विलास म्हणजे चित्तचा विवर्त आहे आणि विवर्त पदार्थ चित्त अधिष्ठानाला शिवाय राहिलं नसतं बरोबर ना, राहिलं नसतं. म्हणून आम्ही म्हणतो हा प्रपंचच काय आहे? चिद्विलास. हा प्रपंच आता परमात्म्याला सोडू नये का? बरोबर का नाही? परमात्म्याला सोडू नये का? नाही का तो प्रपंच म्हणजे परमात्माचा आहे.
मग त्याच्या ठिकाणी मायाविलास आहे का चिद्विलास आहे? दोन्ही पण नाही. पण म्हणायचं झालं तर प्रपंच हा काय म्हणावं? मायाविलास म्हणलं तर स्वतंत्र अस्तित्व, मायेचा स्वतंत्र परिणाम, आता तोच प्रपंच असं म्हणता येईल. अधिष्ठानावातून झाला असता काय तो? मग त्याला अधिष्ठानाला महत्त्व द्यावं का कारणाला महत्त्व द्यावं? अधिष्ठानाला महत्त्व द्यावं. आणि वस्तुस्थिती अशी आहे की नाही, पाहत असताना देखील प्रपंचाला पाहतो अधिष्ठानाला म्हणतो प्रपंच, अशी स्थिती आहे की नाही. म्हणून ह्या भूमिकेला काय म्हणतात? जनकाने काय केलं? घट फोडला आणि काय केलं? माती आहे असं सांगितलं. मृत्तिके तेव सत्यम असं सांगितलं आहे की नाही. वाचारमणम घटो, घट हा काय आहे? वाचारमणम विकारो नामधेयम असं सांगितलं. आणि तुकाराम महाराजांची दृष्टी ही केवळ अन्वयाची दृष्टी आहे. मग तुका तैसा नोहे, तुकाराम महाराज तसे नाहीत. माझ्याकडे काय ते तुकाराम महाराज तसे नाही. त्यांनी काय केलं? मृत्तिकेचा भंग केला नाही आणि घट तसाच राखला आहे की नाही. माझ्याकडं तर नाही ते. घट फोडून जनकाधिकते, जनकाधिकाने काय केलं? विचार. त्याने घट फोडला असं नाही, पण जनकाधिकाने विचार केला आणि हा जो घट आहे ना, तर अहो हे घट भंगाची काही गरज नाही. तुम्हाला फक्त काय अनुभवी ते झाले माती. अहो हे घट ना, घटकाला काय आहे? वाचारमणम विकारो नामधेयम. आणि मृत्तिका इत्येव सत्यम, मृत्तिका खरी आहे. आणि त्यांनी आपल्याला सांगितलं तुम्ही काय करता? मृत्तिकेला पाहता आणि त्याला घट म्हणता आहे की नाही. मग घट हा काय? फक्त वाणीत आलेला शब्द आहे, ती मृत्तिकाच आहे. आणि बृहदारण्यक उपनिषदामध्ये तो जो जनकाचा आणि कोणाचा संवाद आहे, मला वाटतं नाही नाही तोही आहे, पण इथं जो संवाद आला आहे तो दुसरा. मला वाटतं सनत कुमार आणि नारदाचा संवाद आहे, जनक आणि याज्ञवल्क्याचा. याज्ञवल्क्याचा संवाद, बरोबर ना. याज्ञवल्क्य आणि जनक यांचा संवाद आहे. तर त्यांनी काय सांगितलं? हे मी तुम्हाला 100 सोन्याने मळवलेल्या सिंगाच्या गायी देईन, तर तो आहे तिथं. मग त्यांनी काय केलं? ह्या जनकाने काय अनुभव घेतला? की जनकाने अनुभव घेतला का घट जर फोडला तरी त्या ठिकाणी काय? मृत्तिकाच आहे. घट उत्पन्न होण्याच्या पूर्वी मृत्तिका, घट उत्पन्न झाल्यावर मृत्तिका, आणि घटाचा नाश झाला तरी काय आहे? मृत्तिका आहे. म्हणून खरं जे आदवांतेचे यन नास्ति वर्तमानेपि तंतथा, आदवांतेचे यद अस्ति वर्तमानेपि तंतथा असं जर घेतलं तर जनकाने काय केलं? की हा घट फोडला, म्हणजे बुद्धीनं विचारात घट फोडला आणि त्याच्यामध्ये मातीचा अनुष्यूत आहे असं पाहिलं, आणि त्याच्यामध्ये घटाचा अनुभव वाचारंभन आहे आणि मातीचा अनुभव खरा आहे असं त्याने अनुभव कोणाचा घेतला? मातीचा अनुभव घेतला. महाराज लय गोडे हे. रंगनाथ महाराज मोगरेकरांचं एक काल एकाने पुस्तक लिहायला घेतलं, म्हणून ते चांगला महात्मा आहे. तर ते म्हणे मला हे पुस्तक लिहायचं काय? हा तुकयानो हे तैसा. तुकाराम महाराज तसे नाहीत म्हणल्यावर ते आता बहुतेक असं त्यांच्या मस्तकात असेल, सनकादिकांच्या पेक्षाही अपूर्वता आहे, नारदापेक्षाही अपूर्वता आहे, व्यासापेक्षा आहे, वशिष्ठापेक्षा आहे, सगळं दुसरे कोणी असतील महापुरुष त्यांच्यापेक्षा हा तुकया तैसा नव्हे. मग ते कसं म्हणतात? का हा तुकया नव्हे तैसा, हा जनकासारखा नाही. बरोबर आहे की नाही. जरी जनक आणि तुकाराम महाराज दोन्ही ग्रस्ती असले तरी त्यांच्यासारखा यांचा गारस्थ्य नाही. जरी ते ज्ञानी असले आणि हे ज्ञानी असले तरी त्यांच्या तत्त्वज्ञानासारखं यांचं तत्त्वज्ञान नाही. हा तो काही आता तसा नव्हे. कारण तत्त्वज्ञानाच्या प्रांतात जनकही आहेत आणि तत्त्वज्ञानाच्या प्रांतात तुकाराम महाराज आहेत. पण आपण हे कशासाठी? की आता सध्या आपले विषय चालले, त्या विषयाशी फार जुळतं वाटतं म्हणून मुद्दाम ते लिहून घेतलं. कारण आम्ही का ते म्हणतं हा तुकया न येत आहे. तुकाराम महाराज तसे नाहीत. कसे आहेत मग? घट राखोनी धरिली माती, त्यांनी घट फोडला नाही. शरीर जो घट आहे ना, तर जसं तुकाराम फोडियेला घट ठेविला चरणी, महावाक्य ध्वनी बोंब झाली असं म्हणतात. दिली तिळांजोळी कुलनाम रूपाशी. पण हे म्हणतात तुकाराम महाराजांनी हा घट राखला. आणि खरंच राखला की नाही? घट राखला आणि माती धरली आणि ते शरीररूपी जी मृत्तिका आहे ती तशीच धारण केली. बरोबर ना. धरिली माती, मातीला धारण केलं. बरोबर ना. अधिष्ठानाचं ज्ञान तर झालं पण घट फोडला नाही.
कारण का तर निळोबारायांचं आहे ना ती मला वाटतं आरती तुकाराम महाराजांची मागे किंवा रामेश्वर भट्ट म्हणतात, मागे कवीश्वर झाले थोर थोर नेले कलीवर कोणी सांगा. निळोबाराय काय म्हणतात, मानव देह घेऊनी निजधाना गेले निळा म्हणे सकळ शंता, म्हणजे माती राखली की नाही हे काढलेला हे माझ्या अल्पबुद्धीनं असं त्याच्यामध्ये होतं. किंवा घट राखुनी, घटही राखला की नाही, म्हणजे अधिष्ठान अबाधितच ठेवलं की नाही, बरोबर ना. त्या घटाला फोडलं का त्यांनी, फोडलं नाही, आणि माती धरली, बरोबर का नाही. माती धरली म्हणजे अधिष्ठानालाही ओळखलं, अधिष्ठानालाही ओळखलं, पण ओळखताना याचा बाद नाही केला. या ठिकाणी घट फोडला नाही, घट राखला. म्हणजे हे जे कलेवर आहे, बरोबर ना, कलेवर रूपी जो घट आहे, तो घट जो आहे तो घट फोडला का, तो घट राखुनी, आणि माती जी आहे ती माती धरली की नाही, अधिष्ठानाला धरलं की नाही, अधिष्ठानाला सोडून केलं का नाही, आणि अध्यस्त पदार्थ आहे त्याचा बात करून केले काय, घटही राखला आणि माती धरली. असं जीवन तुकाराम महाराजांचं काय. म्हणून हा तुकया नोहे तैसा. समर्थांचे जे शिष्य आहेत कोण, रंगनाथ महाराज मोगरेकर, नाही गुरुबंधू आहेत मला, त्यांचे गुरुबंधू समर्थांचे इथं समर्थांचे गुरुबंधू, हा ते रंगनाथ महाराज मोगरेकर. तर त्यांचं आता त्यांचं वाङ्मय त्यांना मी विचारलं, हे वाङ्मय कुठे आहे समर्थांच्या ह्याच्यात, ते म्हणे मला काहीच माहीत नाही, मला फक्त एवढी पंक्ती मिळाली आणि त्याच्यावर मी तुकाराम महाराजांचं एक माझा, त्यांचं वय आता भरपूर झाले, ते नाही का काका येतं तुमच्या याच्यात यायचे ते संगमनेर, हां, तर ते म्हटले की मी आता हे लिहिणार आहे. अजून तर हे मी सांगितलेलं चिंतन असं नाही, एक त्याची एक दिशा अशी करू शकतो का नाही आपण. हां, हो, हां, यांना हां, हे असं मी म्हणतो की याच्या ठिकाणी यांना बाद न चिंतन न करता, बरोबर आहे ना, बाद न चिंतन म्हणजे याचा अर्थ बाद चिंतन केल्याशिवाय हे अन्वयाची दृष्टी येत नाही. पण इथं काय सांगायचं आहे, हे इथं अर्थवाद आणि तुकाराम महाराजांचं हे जे महात्म्य आहे हे इतरांपेक्षा वैशिष्ट्य अधिक आहे, अपुरं आहे, एवढंच सांगायचं. याचा अर्थ तुकाराम महाराजांनी प्रपंचाचा बात केला नाही आणि घट फोडला. तुकाराम महाराजांचा अभंगांना फोडी येला घट ठेविला चरणी, आणि तर हे म्हणतात घट राखुनी असं म्हणतात ना, पण तसं तुकाराम महाराजांच्या वाङ्मयात नाही. पण हे निश्चित आहे का तुकाराम महाराजांची ही भूमिका आहे, आणि ह्या भूमिकेमध्ये काय मानव देह घेऊनी निजधामा गेले, या देहाच्याबद्दल का अशा प्रकारची केवळ व्यतिरेकाची भावना ठेवली असती तर ह्या गोष्टीचा विचार पण झाला नसता. याचाच अर्थ सर्वम खल्विदम ब्रह्म या बोधावर राहूनच तुकाराम महाराज निजधामाला गेलेले आहेत. ऐक नाही, सर्वम खल्विदम ब्रह्म या न्यायानेच गेले, नाहीतर ह्या मिथ्या अशा प्रकारच्या देहाचं राखण्याचं काय कारण आहे. मिथ्या देहाचं राखण्याचं म्हणजे तुकाराम महाराजांचं इथं अलौकिकत्व जे आहे ते अति अलौकिकत्व आहे, असं त्यांचा भाव असावा काय. आता सगळं वाङ्मय समोर नाही, म्हणजे तुम्हाला काही ह्याच्यातलं काही पटलं नाही का काही. अहो हे आम्हाला सर्व माहीत आहे की जनकाधिकापेक्षा तुकाराम महाराजांना आवडणार नाही की आपलं महत्त्व. देहाच्या निरसने पाविजे या ठाया माझी आईशी काया जवळ, तुकाराम महाराज सांगत नाहीत का, देह नव्हे मी हे सरे उरला उरे विठ्ठल. आता इथं सांगण्यात आणि आमचं आग्रह पण नाही, आता हा चालू विषय वेगळा आहे याच्यामधला, पण हे सांगायचं आहे की तुकाराम महाराजांना केवळ अन्वयाच्या भूमिकेमध्ये रंगनाथ महाराज मोगरेकर पाहतात. हां, केवळ अन्वयाच्या भूमिकेमध्ये हे पाहतात. याचा अर्थ पूर्वी तुकाराम महाराजांनी व्यतिरेक केलाच नाही, तुकाराम महाराजांना व्यतिरेकाचा वावड आहे हे सांगण्यात कधीतरी तात्पर्य असेल का, हे सांगण्यात कधी. पण तुकाराम महाराजांना अन्वय जो आहे तर केवळ व्यतिरेकात न राहता ह्या केवळ अन्वयाची भूमिका ही श्रेष्ठ आहे, हे महापुरुषांचं वेदाचं मनोगत आहे, आणि ते मनोगत तुकाराम महाराजांनी पूर्ण सांभाळलं नाही का. असा अर्थ तुम्ही लावून घ्या, आणि याच्या पलीकडे काय असलं तर पुन्हा सांगा. हां हां हो, अहो त्याच्यात आम्ही काय सांगितलं, जनकाची आणि यांची तुलना करण्यात तात्पर्य नाही, त्यासाठी एक शब्द योजला आम्ही. कोणता शब्द योजला, अर्थवाद असा एक शब्द सांगितला. हां हां हां
आप- आता एवढा तरी ते अर्थवादाचा अभिनिवेश ठेवायचं काय कारण आहे? भेद ठेवूनच आहे ना. भेद ठेवल्याशिवाय अर्थवाद होतो का? आता तुमची कल्पना, भेद काय? सगळंच्या सगळं चैतन्यच आहे ना. एखादा वळेल ना त्या वल्लभाचार्यांच्या त्या परिणामवादाकडे चैतन्य. ठीक आहे, ठीक आहे. जर नुसता अर्थवाद जर म्हटलं नाही तर एखादा तेवढ्या शब्दाला घेऊन जाईल तिकडे मग. त्यावेळेला त्याचा जो वल्लभाचार्यांच्या संप्रदायाकडे जाईल त्यावेळेला तो कोणता वाद स्वीकारेल? अव्याकृत परिणामवाद स्वीकारेल. अव्याकृत परिणामवादाचं खंडन होईल का नाही त्याच्यात? नाही नाही, या नुसत्या शब्दाला जर धरलं तुकोबारायांनी घट न फोडता माती धरली तर तो जाईल ना वल्लभाचार्यांच्या इकडे. नाही नाही नाही, वल्लभाचार्यांचं गेलं तर त्याला समाधान प्राप्त होणार आहे का? म्हणतो पण ते होऊ शकतो त्याचा. बरं, सगळं कोणाचा ब्रह्म व्हावा ना व्हावा हे काही बरंच ठरवता येत नाही, आहे की नाही? चिंतन, तत्वचिंतन बौद्धांनी एकच सांगितलं असताना 4 शिष्य झाले की नाही? चार्यांची 4 मतं झाली की नाही? त्याला कोण काय करणार, आहे की नाही? शब्द विचारा जेवढं त्याला अभिव्यक्त करता येईल तेवढं करतो प्रयत्न, आहे की नाही? त्याला मर्यादाच आहे की नाही? अभिव्यक्तीच्या मर्यादाच आहे ना शब्दाला. समजून घ्यायचं, आपल्या चिंतनाला अनुरूप अर्थ घ्यावा. तर आता सांगतात, प्रपंच चिद्विलास तरी लोप किवी आत्मयाचं एवं आत्मनिर्धारी प्रपंचाचं ठाव नाही. अशा प्रकारे आत्म्याचा निर्धार झाला का प्रपंचाला काही नाही, ठावच नाही, ठाव ठिकाणाच नाही, अस्तित्वच नाही. तस्मात आत्मा वेगळे काही, स्वरूप ते स्वतंत्र नाही, तो आत्मा काही जाणो जाता. तर ते म्हणतात तस्मात आत्म्या वेगळे काही, म्हणून आत्म्याच्या वेगळं जर पाहायला गेलं तर स्वरूपत्वे स्वतंत्र नाही. आत्म्याचं वेगळं आपण पाहायला गेलं तर स्वरूपाहून वेगळं म्हणून काही सापडतच नाही. तो आत्मा काही जाणो आता. आता तो आत्म्याचं काय स्वरूप आहे हे जर आपण आता जाणो जाता आपण जाणायला गेलो, जर आत्म्याच्या वेगळं स्वरूपत्व दुसरं कोणता पदार्थच नाही असा आत्मा आहे तरी कसा, असं जर आपण जाणायला गेलो, ठीक आहे ना? जाणो जाता नुरे वेद्य वेदकथा द्रष्टा नये दृश्यपंथा तरी अशी आच्छादिता असे कवनू. तर त्या ठिकाणी आपल्याला वेद्य वेदकथा नुरे, वेद्य आणि वेदक भावही राहत नाही. आत्म्याकडे बघायला गेलं तर वेद्य वेदक भाव राहत नाही. द्रष्टा नये दृश्यपंथा, द्रष्टा हा कधी दृश्य होत नाही. दृश्याच्या मार्गात द्रष्टा कधी येतच नाही. दृश्य कधी द्रष्टा होत नाही, द्रष्टा कधी दृश्य होत नाही. तरी अशी आच्छादिता असे कवनू. मग जर आत्मद्रष्टाचा आहे तो दृश्यपदाला कधी येतच नाही, तर जर दृश्य पदार्थ असला तर त्याच्यावर अंधकाराचं आवरण किंवा अज्ञानाचं आवरण, याच्यावर आवरणच कधी सिद्ध होत नाही. याच्या आच्छादिता कवनू असे. ह्या आत्मस्वरूपाला जो आत्मा दृश्य भावाला वेद्य वेदक भावाला कधी प्राप्तच होत नाही, तर या ठिकाणी याचा आवरण करणारं कोण असा प्रश्न विचारला तर याचं आवरण करणारं कोण आहे? अर्थात कोणीच नाही. म्हणून उघडचे असे किंवा नये हा जरी दृश्य दशे. अरे रामकृष्ण हरी, बराच वेळ झाला का? राहू दे. हा राहिलं घेऊ का मग एवढ्या जरा? अरे हा आज एकादशीच आहे नाही का? हा तर काय तर नाथ महाराज लिहिलं एकादशीचं एका आणि एकादशाची करी टीका. भागवत आहे ना. आत्मयाशी पाहो जाता, हे बरोबर ना? म्हणून उघडचे असे किंवा नय हजरी दृश्य दशे तरी न दिसे हेही घडत असे उघडचे असता. म्हणून उघडचे असे हा उघडच आहे, किंवा नय हजरी दृश्य दशे हा कधी दृश्य दशेला येत नाही, तरी न दिसे हेही घडत असे उघडचे असतात. तरीसुद्धा आम्हाला तो उघड आहे, दृश्यदशेला कधी येत नाही असं जरी असलं तरीसुद्धा उघड जरी असला तरी न दिसे, तरी तो आम्हाला दिसतही नाही, हेही तितकंच खरं आहे की नाही? आतिंद्रिय असणारा आत्मा दिसत नाही हेही तितकंच उघड आहे, बरोबर ना? उघडे आहे हेही तितकं सत्य आहे आणि दिसत नाही हे पण सत्य आहे का? म्हणूनच तो हेच खरं सत्य आहे. कारण काय? तो दिसत नाही म्हणूनच तो उघड आहे. हा विषय होत नाही म्हणूनच तो काय आहे? उघड आहे. उघडा पदार्थच विषय होत नसतो. ज्या अर्थी तो विषय होत नाही त्या अर्थी काय आहे? तो उघड आहे. कसा उघड आहे? ज्यांना आरशा वाचून बरोबर ना आपलं मुख पाहता येतं त्यांना आमच्या म्हणण्याचं रहस्य
कळेल असं माऊली सांगतात. दृश्यपणे देखिजे, येत्वे जाणीजे, दृश्यपणे देखिजे का नियत्वे जाणीजे, अमुके ऐसे म्हणिजे तेजे नव्हे. अमुके ऐसे म्हणजे तेजे नव्हे. आत्मयासी पाहो जाता पाहण्याची आत्मातत्वता, मग दिसावयाची वार्ता तुटून गेली. आत्म्याला जर पाहायला गेलं तर पाहणं म्हणजेच कोण आहे? तत्वतः आत्मा आहे. मग आता जर पाहणं म्हणजेच आत्मा आहे तर त्याचं कसं काय दर्शन होईल? तिथं पाहण्याचं, ज्या आत्म्याला पाहायचं तो आत्माच जर काय असेल? पाहणारा आहे. ज्याला पाहायचं तोच जर पाहणारा असेल तर मग आता दिसावयाची वार्ता तुटून गेली. हां, बरोबर ना. ज्याला पाहायचं तो पाहणं हाच काय आहे? आत्मा आहे. पाहणं हेच त्याचं स्वरूप आहे. मग आता आत्मा दिसावा हा आग्रह सुटून जाईल का नाही तुमचा? उलट सुटून जाईल. मग दिसावयाची वार्ता तुटून गेली. स्वप्रकाशे प्रकाशवंत म्हणून कवनाचेन न प्रकाशित. तो स्वतः स्वयंप्रकाश आहे. आपल्याच प्रकाशाने आपल्या ठिकाणी प्रकाशमान आहे. बरोबर ना. म्हणून जे तो आत्मा जो आहे तो स्वयंप्रकाश आहे. म्हणजे त्याला फक्त वृत्तीव्याप्तीची गरज आहे असं सुद्धा नाही. त्याला वृत्तव्याप्ती आणि फलव्याप्ती स्वरूपाच्या ठिकाणी नसल्यामुळं तो स्वतः स्वयंप्रकाश आहे. म्हणून त्याला वृत्तीव्याप्तीची गरज नसते. आणि तो अज्ञानाने आच्छादित नाही. म्हणून त्या ठिकाणी अज्ञान निवृत्तीसाठी चिदाभासादिकांची सुद्धा तिथं गरज नाही. बरोबर ना. पदार्थाचं ज्ञान करून देण्यासाठी चिदाभासाची गरज नाही आणि आवरंगन भंग करण्यासाठी वृत्तीची गरज नाही. असा जर आत्मा असेल स्वप्रकाशे प्रकाशवंत म्हणून कवनाचे न प्रकाशित, त्याचं कोणी प्रकाशन करत नाही. कोणी त्याचं प्रकाशन करू शकत नाही. स्वयंप्रकाशाचं कोण प्रकाशन करणार? आता सर्वदा ठाई असतं परिनश्य कवनीकडे. तो सर्वच ठिकाणी आहे पण कुठंच नाही. सर्व ठिकाणी आहे परी कवनीकडे नसे. म्हणजे अमक्या ठिकाणी असे असा त्याचा निर्देश करता येत नसे. कोणीकडे नसे म्हणजे तो सत्तारूप आहे ना. तो म्हणजे तो काय अभावरूप आहे का कोणीकडे नसे? याचा अर्थ त्याच्या मत्तपर्यंत त्याच्या नुसार कोणताच पदार्थ नसल्यामुळं तो इथं तिथं असं सांगता येत नाही. अनिद्रुक अताद्रुक अत्र तत्र असं त्याच्याविषयी बोलता येत नाही. याला म्हणतात कोणीकडे नसे. तरी आत्मा आत्मत्वीच असे. कोणीकडे नसे मग शून्यरूप असे का? नाही, शून्यरूप नसे. आत्मा कुठं आहे? आत्मत्वीच असे. आत्मत्वाच्या ठिकाणीच आत्मा आहे किंवा आत्म्याच्याच ठिकाणी आत्मत्व आहे. तेथे अन्यथा ठावाची नसे. आत्म्या वाचून दुसरं आता कोणतं ठिकाणच नाही. यालागी एकदेशी स्थळविशेष अवश्य आत्मत्व न घडे. यालागी एकदेशी स्थळविशेष एकदेशी असणाऱ्या एखाद्या स्थलविशेषाच्या ठिकाणी वेगळ्या स्थळाच्या ठिकाणी तो आत्मा राहत असेल तर आत्मत्व न घडे. त्याला आत्मत्व येणार नाही. आत्मा जर सर्व ठाई नसेल, सर्व देशात नसेल, सर्व कालात नसेल, सर्व वस्तूत अनुसूत नसेल तर त्याला आत्मा कोण म्हणतं? कारण आत्म्याचंच लक्षण तर हे सांगितलं आहे, सर्वत्र सच्चिदानंद. सर्वत्र सच्चिदानंद हे आत्म्याचं काय आहे? स्वरूप आहे. आणि जर तो काही ठिकाणी आहे आणि काही ठिकाणी नाही आणि त्याचा जर स्थान निर्देश करता आला तर त्याला आत्मा असं म्हणता येणार नाही. तरी आत्मा आत्मत्वीचा असे तेथे अन्यथा ठावचे नसे. यालागी एकदशी स्थळविशेष वंशे आत्मत्व न घडे. एवम आत्मा गुरुरावो तेथे कधीच नाही अभाव. जरी भावाभावो गिळोनी असे. जरी ते म्हणतात आत्मा गुरुराव आहे. म्हणजे इथं जे वर्णन केलं आम्ही आत्म्याचं तेच वर्णन कोणाचं आहे? गुरुच आहे. किंवा आत्मा म्हणजे गुरु म्हणजेच आत्मा असं आहे. ते कधीच नाही अभाव. त्या आत्म्याचा किंवा त्या गुरुराजाचा कधीच अभाव होत नाही. मग जर आपण बघा ना, गुरु गेल्यानंतर ते म्हणतात मरका गुरुन रडकाच्याला दोघांचा बोध वाया गेला. जर त्या गुरूंना आत्मा समजला असलं तर गुरु गेले असं वाटेल का कधी? गुरु उलट असं आहे किंवा जर बारकाईनं पाहिलं तर श्रीगुरु जेव्हा देहाने असतात तेव्हा जेवढी त्यांची आपल्याला मदत होते ना, आपण अधिकार टिकवला तर त्याच्यापेक्षा जास्त मदत, व्यापक मदत त्यांची ते गेल्यानंतर होऊ शकते. आहे की नाही याच्यामध्ये? पण आपल्याला ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे का गुरु आत्मा आहे. गुरु गेले कसे? माणूस म्हणून ते नाथ महाराज म्हणतात की मरका गुरुन रडका चला आणि दोघाचा बोध वाया गेला. स्वामी महाराजांना म्हटलं तुम्ही गेल्यावर, ते म्हणले मला मी गेल्यावर काय म्हणले, मी सगळ्यांना पुढं घालून मग मी जायचं का काय पाहिजे म्हटले. आता त्यांचं वय ना, बाकीच्यांचं वय कमी होतं ना, पण ते मी मरणार थोडाच आहे मी याच्यामध्ये. आणि ते नेहमी म्हणायचे मरका गुरु रडका
चेला, दोघांचा बोध मातीत गेला म्हणायचे, ते वाया गेला नाही म्हणायचे, मातीत गेला. गुरु नावाचं तत्व काही जातं येत असतं का? ते आलं पण नाही, जाणार नाही. ते आत्मा आहे आपला, आणि आत्मा काय नाही तर मग त्याला आत्मा म्हणता येणार नाही. बरोबर ना? गुरूंना आत्मा म्हणता येणार नाही. जर गुरु गेल्यानंतर त्यांचं अभाव होत असेल तर ते आत्मरूप कसे काय ठरतील, आहे का नाही? आणि जर आत्मरूप असेल तर ते आपल्याला सोडून जातीलच कसे, कारण ते आपला कोण आहेत? आत्मा आहेत. बरं, वेदांतांनी सांगितलेलं गुरुचं स्वरूप जर आत्मा असेल तर आता माणसाला कोणती तरी शंका घ्यायचं कारण आहे का काही? आहे की नाही? लोक म्हणतात की गुरु गेल्यापासून आम्ही पोरके झालो. याचा अर्थ गुरूंचं गुरु पण गुरुने दिलं नाही तुम्हाला व्यवस्थित, आहे की नाही? किंवा तुम्ही घेतलं नाही. याच्यापैकी दोन काहीतरी असलं पाहिजे. तरी आत्मा आत्मत्वीचा असे, तेथे अन्यथा ठावचे नसे. या लागी एकदेशी स्थळविशेष वसे आत्मत्व न घडे. एवम आत्मा गुरुराव तेथे कधीच नाही अभाव. बरं का, त्या विवेकानंदांना रामकृष्ण परमहंसांविषयी त्यांच्या निर्याणापर्यंत तर हे अवतारी कुटीतले आहेत की नाही शंका होत्या, पण गेल्यानंतर सुद्धा त्यांना शंका होत्या. तरी त्या विवेकानंदांना जेव्हा ते पोहून त्या कन्याकुमारीला त्या दगडावर गेले आणि तिथं त्यांनी शेवटी त्यांची एकदम करुणा भाकली. तिथं रामकृष्ण परमहंसांनी त्यांना निर्विकल्प समाधीमध्ये 3 दिवस ठेवलं आणि तिथं त्यांच्याशी संवाद पण केला, त्यांना भेट पण दिली. शिष्याचा अधिकार उंचवल्यावर काय होऊ शकत नाही. तुकाराम महाराज वैकुंठावरून आले का नाही? त्या वाण्यासाठी पण आले का नाही? कोणतं वाणी? गवरशेठ वाण्यासाठी आले का नाही? त्या जगनाडी संताजी जगनाडीसाठी आले की नाही? भागीरथी बाईसाठी आले की नाही? आणि ते सुद्धा निळोबारायांसाठी आले की नाही? आणि ते बोधे बाबांना त्यांना विचारा, ते सुदाम महाराज एक ते भामचंद्र राहतात, ते म्हणतात तुकाराम महाराज किती वेळा आले असतील याची गणती पण होत नाही. म्हणजे तुकाराम महाराज ज्यांना पाहिजे त्यांच्यासाठी आलेलेच आहेत, अनेक वेळा त्यांच्यासाठी आलेलेच आहेत. त्यामुळं या ठिकाणी हे असं काही म्हणण्याचं कारणच नाही. एवम आत्मा गुरुरावो तेथे कधीच नाही अभाव, जरी भावाभाव गिळून असे. पण हे कधी होईल माहिती आहे का? जर तुम्ही भाव आणि अभावाला दोन्ही गिळून टाकलं असलं तर भावरूप आत्मा नाही असं कधीच होणार नाही. बरोबर आहे ना? म्हणजे कल्पित भाव आणि अभाव यांना गिळून टाकल्यानंतर खाली शून्य किंवा द्वैत न राहता केवळ भावरूप आत्म्याचं काय स्वरूप आहे हे जर तुम्ही जाणलं असेल तर ह्या गोष्टी आहेत, आहे की नाही? निखिल अस्तित्व, निखिल सत्ता, अखंड सत्ता आहे. ते पै तेचे असे, येथे हातोय ऐसे तैसे, हे बोलणेच व्हायचे येरू संबंधात. इथं म्हणतात आहे ते पै तेचे असे. आता आहे कोणतं आहे? जे आहे तेच आहे, बरं ना? तेच असतं. आहे तेच काय असतं. कारण आपल्याकडे जे षड्भाव विकारात आहे ना, काही लोकांनी काय केलं आहे, षड्भाव विकारामध्ये ज्या येते अस्ति असं केलेलं आहे. पण आपल्या वेदांतामध्ये पहिला विकार कोणता घेतला आहे? आस्ती म्हणून ज्या येते, कारण नाही असत असत ज्या येते अशी श्रुती आहे. म्हणून आस्ती, मग ज्या येते, मग वर्धते, मग विपरिणमते, मग अपक्षीयते, मग विनश्यते, अशा प्रकारचा क्रम आहे. इथं सांगतं आहे ते पै असे, जे आहे तेच आपल्याला प्रत्ययाला येतं. येथे हातो ऐसे तैसे, इथं हा आहे, तो आहे, हे असं आहे, हे तसं आहे, हे बोलणीचे व्हायचे. हे सगळं बोलणंच काय आहे? व्यर्थ आहे. येरू संबंधात तो गुरु किंवा गुरुरूप असणारा आत्मा हा सगळ्या संबंधाने अतीत आहे. त्याचा ना समवाय संबंध, ना संयोग संबंध, ना विशेषण भाव संबंध, ना कार्यकारण भाव संबंध. आम्ही तर पुढे जाऊन काय सांगितलं? आदिष्ठान आद्यस्थ भाव संबंधसुद्धा त्याच्या ठिकाणी नाही. अशा प्रकारचा तो आत्मा आहे. आता मग त्याचं आत्म्याचं बोलायचं म्हणजे हा आत्मा, तो आत्मा. तुम्ही तर म्हणता हा तो ऐसे तैसे, आहे की नाही? याच्याविषयी काहीच बोलता येत नाही. म्हणून सांगतात आता जो तो ही शब्दी के मिळवू अनुमानाची मांदी, हा प्रमाणही वनिधी कोणाही किंवा कोणाही, हा प्रमाणही वनिधी कोणाही माई, आपलं कोणाही काही, असं पण पाठवे दे. दुपारी पाहू.